थोडक्यात सगळ्यांची राजेशी ओळख आहे, बरेच जण इथे दिसत आहेत, तरी सुद्धा काही नवीन लोक आहेत त्यांना मी ओळख करून देते. राजन इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचं झालेलं आहे साताऱ्यामध्ये आणि तेव्हाच त्यांच्या मित्रांच्या ग्रुपमधनं त्यांना वाईट या म्हणजे निसर्गाच्या संदर्भातली ट्रेकिंगची अशी आवड निर्माण झाली आणि इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर त्यांनी पुण्यात येऊन संस्था स्थापन केली आणि एन्व्हायरमेंट रिलेटेड गोष्टींवर काम करायला सुरुवात केली आणि 2007 साली आम्ही जीविदाची स्थापना केलेली आहे. तेव्हापासून ते जीविदामध्ये पूर्ण वेळ कार्यरत आहेत. त्याच्यामध्ये आम्ही जीविदातर्फे वेगवेगळे लेक्चर्स असतात. कट्टा आत्ता जसं चालू आहे तसं कट्टा आहे. नंतर हे सगळ्या नंतर आधी जीविदात सुरुवात झाली तेव्हा 3 प्रोजेक्ट्स त्यांनी हाताळले आहेत. एक ग्रामीण भागातला ग्रामकोश, नंतर वारसा मावळचा आणि निसर्ग मैत्री शिबिर असं ग्रामीण भागातल्या लोकांबरोबर काम केलं त्यांनी आणि मग पुण्यामधल्या वेगवेगळ्या शाळांमधनं त्यांचं लेक्चर्स असतात आणि राजीव आणि त्यांना अहमदनगरचा स्नेहालयाचा या विषयामध्ये काम करण्याचा पुरस्कार गाडगीळ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तर मी राजीवला विनंती करते की त्यांनी त्याचं लेक्चर सुरू करावं. त्याची गरज आहे का मला बोलूया आपण थोडस घरच्याच याच्यावर बोलतोय आपण. आपलाच कट्टा आहे आणखी त्याच्यावरती बोलायचंय. ही सिरीज आपण ठरवताना मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं जसं की जंगल हे आपल्या माणसाला उपयोग आपण म्हणजे त्याचा भरपूर करतो आहोत, पण बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टीने ही खूप महत्वाची आहे. आणखी त्यामुळे यावर्षी आपला प्रोजेक्ट टायगर 50 वर्ष पूर्ण करतो. 1973 साली इंदिरा गांधींनी प्रोजेक्ट टायगर सुरू केला. 9 जंगलांमध्ये सुरुवात केली होती. त्यांचा महाराष्ट्राचा विचार केला आपण तर मेळघाट हे महाराष्ट्रातलं पहिलं प्रोजेक्ट टायगर आहे की जे पहिल्याच टप्प्यामध्ये झालं होतं आणि खरं तर एकाच वेळेस सगळे हे टायगर रिझर्व चालू झाले होते. पण टेक्निकली आपण कॉर्बेट नॅशनल पार्क आत्ताच्या उत्तराखंडामध्ये जे आहे तर ते आपण पहिलं टायगर रिझर्व आहे असं मानतो. तर ते आपण म्हणतो की हा भारतातला एक यशस्वी प्रोजेक्ट आहे असं आपण म्हणूया वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशनच्या दृष्टीने आणि तो 50 वर्ष पूर्ण करतोय. तर त्यामुळे आपण यावर्षी जंगल ही थीम निवडली होती. जंगल ही थीम निवडताना मुख्यतः विचार असा केला की दरवेळेला टाइप्स ऑफ फॉरेस्ट असतील किंवा त्यातले प्राणी पक्षी असतील तर हा विषय सगळ्यांना बऱ्याच वेळा झालेला आहे. आणखीन त्याच्यामुळे त्यात परत तोच विषय घेण्यापेक्षा आपण त्याच्या पुढचं एक काहीतरी विषय घेऊया असे हे धरून आपण आखणी केली आणि मग त्यातनं या व्याख्यानाला सुरुवात केली. आजचं 4थं व्याख्यान आहे माझं. खरं तर मी प्रेझेंटेशन करताना ही पहिली 4 लेक्चर्स आणि त्यांना असलेले विषय हे धरून मनात ठेवून एक काहीतरी वेगळं प्रेझेंटेशन असेल असं मी केलं होतं. पण काही विषय सुरुवातीचे म्हणजे जे मला मांडायचे होते त्यातला थोडा भाग प्रत्येक लेक्चरमध्ये थोडासा आलेला आहे. तर त्यामुळे थोडंसं रिपिटेशन होईल. पण आपण एक क्विक पहिला भाग संपूया. तर आपण सुरुवात करूया याला. तर पहिलं की पहिल्या दिवशीच आपण गुरुदासने सांगितलं होतं की भारत ही मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्री आहे. तर याच्यामध्ये एक लक्षात घ्या की मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्री म्हणजे कशाच्या साह्याने ठरवतात असा जो विषय आला तर त्या ठिकाणी 5000 एंडेमिक प्लांट्सच्या स्पीसीज असल्या पाहिजेत. हा सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया आहे. एंडेमिक म्हणजे प्रदेशानिष्ठ आणि प्रदेशनिष्ठ म्हणजे फक्त आणि फक्त त्या भागात सापडणाऱ्या वनस्पती असा मुख्यतः भाग असतो. आणखी 5000 वनस्पती असा शब्द वापरतोय. झाडं म्हणजे वृक्ष नव्हे. तर त्याच्यामध्ये अगदी छोट्या काल डॉक्टर सचिन पुणेकरांनी दाखवलेल्या अगदी छोट्या गवताच्या स्पीसीज पासून ते मोठमोठ्या वृक्षापर्यंत याच्यात काही असू शकतं. म्हणजे याच्यामध्ये 5000 ही मोठे वृक्ष सुद्धा असू शकतात किंवा छोट्या वनस्पती सुद्धा असू शकतात. म्हणजे काही ठिकाणी फक्त ग्रास आणि ग्रास त्याच्यात खूप डायव्हर्सिटी आहे असं पण असू शकतं. पण 5000 वनस्पती पाहिजेत हा सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया आहे. आणि मग त्याच्यातनं गुरुदासने दाखवलं असे की हे 21 देश आहेत आणि भारताचा त्याच्यामध्ये मुख्यतः सहभाग आहे. म्हणजे आपण एक अभिमान बाळगला पाहिजे आपल्या देशाचा की आपला ह्याच्यात जगामध्ये मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्री मध्ये आपला समावेश आहे. याच्यासाठी आपण खरं तर म्हणजे तुम्ही आम्ही किंवा आपल्या आधीच्या कित्येक पिढ्यांनी काही केलेलं नाहीये, पण तरी एक आपल्या देशाचा एक अभिमान असायला पाहिजे म्हणून तर एक आपल्या देशाचा अभिमान आपण याच्यातनं बाळगला पाहिजे.
कारण का तर ही आपली संपत्ती आहे आणि त्याच्यातनं आपल्याला खूप गोष्टी मिळत आहेत, म्हणजे इकॉलॉजिकल सर्व्हिसेस जे आपण म्हणतो तर ह्या सगळ्या आपल्याला ह्या बायोडायव्हर्सिटीमुळे मिळतात. त्याच्याबरोबर आपला तोटा पण झालाय, कारण आपण डायव्हर्स कंट्री असल्यामुळे आपल्यावरती ब्रिटिश आपल्याला शोधत आले, पोर्तुगीज शोधत आले, डच शोधत आले, आणखीन आपण पारतंत्र्याचा काळ पण मागच्या वेळेस अनुभवलाय. पण त्याच्या आधी अनेक आक्रमणं आपल्यावरती झाली, म्हणजे शक असतील, हुण असतील, मोगल असतील, हे सगळे जण त्या देशामध्ये, म्हणजे एक जर तुम्ही विचार केला जगाचा, तर जे आक्रमक आहेत किंवा ज्यांनी जग शोधलं ते सगळे लोक ही एकेकाळी अतिशय गरीब अवस्थेत होते. त्यांच्या इथे नॅचरल रिसोर्सेसची कमतरता आहे आणि त्यामुळे स्वतःला जगवण्यासाठी ही लोक बाहेर पडली. आणि मग नंतर आज मुख्यतः युरोपचा जर आपण विचार केला, आणखी त्याच्यामुळे त्यांच्यातनं बनलेल्या अमेरिकेचा विचार केला, तर हे सर्व मानवाची जी शोषणाची व्यवस्था आहे, आणखी त्यांनी हे सर्व जे मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्रीज आहेत तर त्यांच्या शोषणावरती त्यांची आज संपत्ती उभी आहे. आणि त्यांनी आज जे शोध लावतात आणि त्याच्यासाठी आपण म्हणतो की आपल्या इथे विज्ञान नाही आहे का किंवा काय, हा जो चर्चेचा विषय होतो, तर त्यासाठी लागणारा पैसा आज आपल्याकडे शिल्लकच नाही, म्हणजे गेल्या कित्येक वर्षात नाहीच आहे. तर त्यामुळे आपण मोठ्या काळासाठी कुठल्याही वैज्ञानिक संशोधनासाठी वगैरे वगैरे पैसेच लावू शकत नाही, ही आजची आपली परिस्थिती आहे. पण हे जे काही श्रीमंत देश आहेत तर हे एकेकाळी आपल्या पैशावरती श्रीमंत बनलेले मुख्यतः देश आहेत. तर त्यामुळे मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्री आपण असण्याचा हा एक महत्वाचा मुद्दा आहे. हा पण एक परवा मुद्दा झाला होता की आपला देश हा 2.4% ही जगाच्या एकंदर जी लँडमास आपण काढला, क्षेत्रफळ काढलं, तर त्याच्या 2.4% ही आपल्या देशाची भौगोलिक क्षेत्र आहे. आणखी मग एवढ्याशा क्षेत्रामध्ये जगाच्या 8% बायोडायव्हर्सिटी आहे, म्हणजे ही खूप मोठी आहे. आणखी मग टक्केवारीमध्ये त्यातले काय काय आहे, तर सस्तन प्राणी 7.6 आहे, पक्षी आपल्या इथे सगळ्यात जास्त 12% आहेत, रेप्टाईल्स आहेत, 6% फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत. तर ही सगळी डायव्हर्सिटी आपल्या इथे मुख्यतः आपल्याला बघायला मिळते. ही केवळ जगाच्या 2% भूभागावर आहे. त्यामुळे आपण जर आता बोलताना इकॉनॉमिकली सुपर पॉवर आहोत का, त्याच्याविषयी डिबेट करता येईल. कारण जेवढी लोक श्रीमंत आहेत त्यापेक्षा जास्त लोक गरीब आहेत, जेवढा विकास पोहोचलाय त्यापेक्षाही विकास कमी पोहोचलेले भाग आपल्या इथे जास्त आहेत. तर त्यामुळे आपण विकसित म्हणजे खूप प्रगतिशील आहोत, एक जगाच्या महासत्तेकडे चाललोय का, याच्याविषयी आपल्याला डिबेट करता येईल. पण ह्याविषयी आपल्याला अजिबात डिबेट करण्याची गरज नाही. आपण अभिमानाने म्हणू शकतो की आपण एक मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्री आहे. तर हा बायोडायव्हर्सिटी आपण एवढी का आहे आपल्या देशात, तर हाही आपल्याला माहिती आहे की आपल्या इथे रेनफॉल प्रचंड वेगळ्या प्रमाणात, म्हणजे व्हेरिएशन खूप आहे. लडाखचा जर विचार केला तर 20 मिलीमीटर पाऊस पडतो, आणि त्यापेक्षा चेरापुंजीपासनं ते आपल्या जवळच्या पुण्याजवळच्या ताम्हिणीचा विचार केला, ताम्हिणी घाटाचा विचार केला, तर 5000 मिलीमीटर पेक्षाही प्रचंड जास्त पाऊस आपल्याला या ठिकाणी पडताना दिसतो. त्यानंतर अल्टिट्यूडमध्ये प्रचंड फरक आहे, म्हणजे आपल्याला मोठी समुद्र किनारा लाभलाय की जी 0 याला आहे, आणि त्याच्या विरुद्ध आपल्या इथे एव्हरेस्ट किंवा एव्हरेस्ट जर भारतात नाही असं धरलं तरी लडाखचा भाग धरला तर 12,000 फुटाच्या वरचा भाग किमान असा लडाखचा आपल्या इथे भाग दिसतो. तर ह्या सर्व अल्टिट्यूडचा परिणाम आहे. त्यानंतर टेम्परेचर व्हेरिएशन दिसतं. भारतामध्ये अनेक शिखरं जी अशी आहेत की ज्या ठिकाणी 12ही महिने बर्फाच्छादित असतात, म्हणजे 0च्या खाली टेम्परेचर आहे. त्याच्या विरुद्ध आपल्या इथे 50च्या पुढे टेम्परेचर जाणारी अनेक गावं महाराष्ट्रात सुद्धा आहेत, राजस्थानमध्ये सुद्धा आहेत, आणि अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. तर हे व्हेरिएशन आपल्याला आहे. आणि मग ह्याचा परिणाम आपल्याला काय झालेला दिसतो, तर आपल्या इथे इकोसिस्टीम्स वेगवेगळ्या तयार झालेल्या आहेत. तर या इकोसिस्टीम केवळ या 3च गोष्टीमुळे झालेल्या नाही आहेत. तर भारताची जी आपली आजची रचना आहे तर ही तयार होण्यामागचा जो इतिहास आहे तर हा सुद्धा याला कारणीभूत आहे. आणखी कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की भारत हा एकेकाळी दक्षिण गोलार्धात होता, तिथनं वरती सरकायला सुरुवात केली आणि ऍक्च्युअल समुद्रात पोहत पोहत भारत आजच्या भागावरती आलेला आहे. आणि मादागास्कर सारख्या ठिकाणी, म्हणजे भारतातला जर तुम्ही विचार केला तर आपला खालचा जो ज्याला आपण द्वीपकल्प म्हणतो असा त्रिकोणी भाग आहे, हा भारताचा ओरिजिनल लँड आहे. हा मूळचा जो सर्वात प्राचीन भाग आहे. त्याच्यावरती आरवली पर्वत तयार झाला, विंध्य पर्वत तयार झाला. त्याच्यानंतर हा समुद्रातनं प्रवास चालू असताना भारताचा जेव्हा आजच्या रियुनियन बेटा आहेत मादागास्करच्या पुढे, तर त्या ठिकाणी एका आपण म्हणू की लावा रसाच्या पूलवरती म्हणजे एका डबक्यावरती म्हणा, जगाच्या समुद्रात तो डबकं म्हणजे प्रचंड मोठा आहे, तर त्याच्यावरनं जाताना एका भेगेतनं लावारस आला. तो लावारस थंड झाला, भेगेतनं आल्यामुळे तो प्रचंड पसरला. थंड झाल्यानंतर परत इरप्शन झालं, परत थंड झाला, परत इरप्शन झालं, असं जवळपास 21 ते 27 वेळा असं इरप्शन झालं. आणि यातनं आपला पश्चिम घाट तयार झाला, म्हणजे गुजरातपासनं ते खाली कन्याकुमारीपर्यंतचा जो पश्चिम घाट आहे हा आपल्याला त्याच्यानंतर तयार झालेला भाग आहे, म्हणजे हा नंबर 2चा आपला भारतात तयार झालेला भाग आहे. त्याच्यानंतर आपण अजून पुढे जात असताना शेवटी आपण
हिमालय म्हणजे आपल्या आशियाच्या प्लेटला धडक दिली, त्यावेळेला मध्ये टेथिस नावाचा समुद्र होता. ती धडक दिल्यावरती तो टेथिस समुद्र हटला आणि आशियाची प्लेट मोठी आहे, भारताची छोटी आहे, त्यामुळे भारताची प्लेट खाली खाली जाते आणि मग त्याच्यातनं हिमालय पर्वत वर आला. हा तुम्हाला जर बघायचा असेल तर एखाद्या सतरंजीवरती तुम्ही असा पाय घट्ट ठेवा, इकडनं पाय असा हलवत आणा की तुम्हाला अशा वळ्या तयार झालेल्या दिसतील. तर त्या अजूनही जात आहेत, तर त्यामुळे तशा वळ्या अजून एका वळीवर थांबत नाही, तर त्या अनेक वळ्या तयार होतात. तर त्याच पद्धतीने हिमालय पर्वत केवळ एकच पर्वत नाही आहे, म्हणजे सह्याद्रीकडे तुम्ही बघितलं तर एकच हे आहे, तर तसं नाही आहे. हिमालय पर्वत अनेक ह्याच्यात तयार झालेला आहे, अनेक वळ्या होत आहेत आणि अनेक काळाने अजूनही काही त्या वळ्या वाढतील. आत्ता कुठल्या वळ्या आहेत तर ग्रेटर हिमालय आपण ज्याला म्हणतो, लडाखचा भाग आहे किंवा जिथे कायम बर्फाच्छादित भाग आहे असा भाग आहे. मिडिल हिमालय म्हणजे आजचा जिथे 4 महिने बर्फ असतो आणखी बाकी काळ उघड्यावरती असतं असा भाग, आणि सगळ्यात खालचा ज्याला शिवालिक पर्वत आपण म्हणतो, तर तो लेटेस्ट तयार झालेली वळी आहे की ज्या ठिकाणी डेहराडून आहे किंवा आपलं राजाजी नॅशनल पार्क आहे किंवा कॉर्बेट नॅशनल पार्क आहे. तर हा सगळा खालचा भाग हा हिमालयाचा त्याच्यानंतर तयार झालेला आहे. त्याच्या वेळेला तेथीस समुद्र हटल्यामुळे त्या ठिकाणी एक मोठा खड्डा तयार झाला होता आणि तो खड्डा नंतर जेव्हा आधी सुरुवातीला आपल्या इथे नद्या प्राचीन कुठल्या आहेत तर सिंधू नदी प्राचीन आहे आणि ब्रह्मपुत्रा नदी प्राचीन आहे. तर ह्या नद्यांचा प्रवाह बदलला, दोन्ही भारताच्या 2 दिशेला वळल्या आणि हिमालयानंतर त्याच्या इथे आपल्या इथे सिंधू नदी गंगा नदी तयार झाली, यमुना नदी तयार झाली, सतलज वगैरे ह्या ज्या आज सगळ्या हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या आहेत त्याच्यानंतर तयार झाल्या. आणि त्यांनी जो गाळा आणून टाकला त्याच्यातनं आज आपल्याला उत्तरेचं ज्याला आपण गंगेचं खोरं म्हणतो किंवा उत्तर प्रदेश, बिहार वगैरे पश्चिम बंगाल हे जे भाग आहेत, तर ह्या ठिकाणी तो सर्व गाळ येऊन पडला आणि त्या ठिकाणी सुपीक नदी तयार झाली. त्यामुळे हिमालय 3रा भाग आहे, 4था भाग हा आपला ही उत्तरेची जी मैदानं आहेत तर ही आहेत, हा अतिशय सुपीक भाग तयार झाला. त्यामुळे भारताच्या इतिहासातली जर तुम्ही बघितली तर सर्व साम्राज्य ह्या भागात तयार झालेली दिसतील, कारण पैसा या इथल्या ह्याच्या मातीचा भाग आहे, त्यामुळे समृद्ध भाग आहे, खूप पिकं तिथे होतात, त्यामुळे पैसे असल्यामुळे साम्राज्य तयार झाली. साधं सरळ इतिहासाचं आणखीन आपल्याला जिओलॉजीचं कनेक्शन असं लावता येतं. आपल्या इतिहासात किंवा आपल्या भूगोलात या प्रकारचं कनेक्शन न लावल्यामुळे आपण ह्या सर्व विषयांपासून, इतिहासापासून आणि भूगोलापासून शालेय जीवनात तुटतो आणि नंतर त्याच्याकडे बघत नाही. तर हा खूप वेगळा भाग आहे. आणि मग सगळी ही जेव्हा नद्या व्हायला लागल्या, त्यांनी जो गाळ वाहून नेला त्याच्यातनं सगळ्यात शेवटचा भारताचे भाग तयार झाले, ते म्हणजे त्रिभुज प्रदेश, म्हणजे जो सुंदरवनचा भाग आहे किंवा महानदीने तयार केलेला ओरिसातला भाग आहे. असे अनेक त्रिभुज प्रदेश भारताचे तयार झाले की आजच्या भारताचे सगळ्यात लेटेस्ट 5वा जो शेवटचा भाग आहे तयार झाला. याच्यातनं मग आपल्या लक्षात येईल की किती वेगवेगळ्या प्रकारची डायव्हर्सिटी भारतात तयार झालेली आहे. त्यामुळे असं म्हणतात की जसं महाभारताचं म्हणतात की महाभारताशिवाय जगात कुठलीच गोष्ट म्हणजे जी घडते ती महाभारतात सगळी लिहिलेली आहे, त्याशिवाय बाकी मानवी जीवनात काहीच घडत नाही, म्हणजे व्यक्तीच्या स्वरूपात. तसं भारतामध्ये सर्व इकोसिस्टीम आहेत, जगामधल्या सर्व जवळपास इकोसिस्टीम आपल्याला या भारताच्या बघायला मिळतात. तर ठीक आहे, तर हे आपण बघितलं. तर आता आपण हा जो बघतो तर भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने हे जे सर्व वाईल्ड लाईफ आहे तर त्याच्यासाठी केलेल्या हे आपल्याला नॅशनल पार्क, सँच्युरीज, आणखीन काय अजून वेगवेगळे प्रकार असतील, म्हणजे बायोस्फिअर रिझर्व्स आहेत वगैरे वगैरे, ह्या सगळ्याचं डॉटेड ह्याच्यात आपल्याला दिसतंय. हे नक्की काय असतं याचं आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार होतो, त्यामुळे त्याच्या कायदेशीर गोष्टीमध्ये मी आज जात नाही. आपल्याला त्या नकाशात दिसतंय की भारताला समुद्र किनारा असल्यामुळे आपल्या इथे मरीन मॅमल्स पासून अनेक गोष्टी किंवा समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत अशी डायव्हर्सिटी म्हणजे आपल्याला दिसते. त्याचबरोबर आत आलं की आपल्याला ग्रासलँड्स आहेत, आपल्या इथे डोंगर माथे आहेत, आपल्या इथे बर्फाच्छादित प्रदेश आहेत, त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती या संपूर्ण भारताच्या ह्याच्यात आपल्याला बघायला मिळतात. पण आणि सगळ्यात महत्त्वाचा पण आहे तो हा आहे, भारतामध्ये हॉटस्पॉट आहेत आणि दुर्दैवानी जे अनेक तज्ज्ञ आणि अनेक हे म्हणताना अभिमानाने जसं मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्री आहे सांगतात, त्याच पद्धतीने भारतात हॉटस्पॉट आहेत हे पण सांगतात. पण हे अतिशय चुकीचं आहे. हॉटस्पॉट असणं ही आपल्याला शर्मेची गोष्ट आहे, सगळ्यांनी याच्यापुढे लक्षात ठेवा. हॉटस्पॉट अशा जागेला म्हणतात की ज्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी खूप रिच आहे, पण त्या ठिकाणी त्याबरोबर माणसाचा खूप मोठा हस्तक्षेप आहे आणि त्या हस्तक्षेपातनं त्या बायोडायव्हर्सिटीला खूप मोठा धोका आहे. तर अशा जागेला हॉटस्पॉट असं म्हणतात. आणखीन हॉटस्पॉटमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं दिसेल की त्याच्यामध्ये 1,000 व्हॅस्क्युलर प्लांट्स म्हणजे जवळपास तिथल्या 70% प्रायमरी व्हेजिटेशन नष्ट झालेलं आहे. तर अशा भागाला हॉटस्पॉट म्हणतात. म्हणजे जेव्हा आपण हॉटस्पॉट म्हणतो तेव्हा किती मोठं नुकसान झालेलं आहे ते तुमच्या लक्षात येईल. आणि भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी
जास्त डायव्हर्सिटी आहे, हा म्हणजे मगाशी मी म्हटलं की भारतामध्ये 8% डायव्हर्सिटी आहे, ती संपूर्ण भारतात एका पद्धतीने विस्तारित झालेली नाहीये. भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी विस्तारित झाली तो भाग आहे म्हणजे वेस्टर्न घाट, हिमालय, त्याच्यानंतर अंदमान निकोबारचा भाग आणि नॉर्थ ईस्टचा प्रदेश. तर ह्या चारही भागामध्ये हे हॉटस्पॉट आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आता भारतातली जास्त डायव्हर्सिटी आहे त्या ठिकाणी हॉटस्पॉट आहे. त्यामुळे ही आपल्या दृष्टीने खूप वाईट गोष्ट आहे. आपण म्हणजे हे एकदम फार बघू की ह्याच्यामध्ये आपण कशामुळे झालेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली पॉप्युलेशन ही खूप मोठ्या प्रमाणात वाढतीये. आज अनेक आपल्या ह्याच्यातले तज्ज्ञ सांगतात की पॉप्युलेशन वाढल्याने काही फरक होत नाही. चीनची पॉप्युलेशन जेव्हा कमी झाली म्हणजे व्हायला लागली तेव्हा ते अनेक प्रयत्न करत आहेत. पण हा आपण ह्युमन सेंट्रिक विचार करतो आहोत. जर बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टीने विचार केला तर नेहमी वाढती पॉप्युलेशन माणसाची ही पर्यावरणाला घातकच गोष्ट आहे. मग ती लोक जर चैनीने राहत असतील म्हणजे युरोप आणखीन अमेरिका स्टाईल किंवा चीनच्या आपण जर मॉडेलचा विचार केला तर ते जास्त प्रमाणात पृथ्वीचा नाश करत आहेत. म्हणजे त्यांचा जर आपण विचार केला तर युरोपियन स्टाईलनी सगळ्याच जगाने विचार केला तर असं म्हणतात की 2.5% पृथ्वी लागेल म्हणजे तेवढे नॅचरल रिसोर्सेस लागतील. पण आपल्याकडे एकच पृथ्वी आहे त्यामुळे ही जी समस्या होत आहे. आणि जर भारतासारखा विचार केला तर कदाचित थोडी 1पेक्षा जास्त नक्की लागणार आहे. आता 1.5 लागेल. तर त्यामुळे हे आपण लक्षात घ्या की वाढती लोकसंख्येने हा देशाच्या इकॉनॉमी आणि GDP वगैरे याचा विचार केला म्हणजे काही दिवसांनी तरुण लोक राहणार नाहीत वगैरे वगैरे तर धोकादायक गोष्ट असेल. पण वाढती लोकसंख्या ही जर आपण पर्यावरणाच्या दृष्टीने विचार केला तर ही घातक गोष्ट आहे. सगळ्यांनी पक्क ठरवा. कारण जर आपण अगदी भारतातला खूप पर्यावरण प्रेमी माणूस आहेत सगळे भारतातले एवढे सगळे लोक पर्यावरण प्रेमी आहेत असं जर गृहीत धरलं आणखी खूप इको फ्रेंडली जगतायत असं जरी विचार केलं तरी एवढ्या लोकसंख्येला राहायला किमान काहीतरी घरं लागणार आहेत, किमान काहीतरी खायला लागणार आहे. आणखीन मग त्याच्यासाठी आपण जर पुण्याचा विचार केला तर आता सगळेजण बरेचसे माझ्यासारखे पांढरे केसवाले आहेत. आणखीन अनेक जणांना माहिती आहे पुणे पूर्वी केवढं होतं आणि आजचं पुणे केवढं आहे. आज पुणे आणि मुंबई एकत्र मिळालेलं आहे. तर त्याच्यामध्ये मधला लोणावळा, खंडाळा यासारखे भाग असतील किंवा आज या इकडे गेलात तर आपण तामिळीच्या भागापर्यंत गेलात तर तिथपर्यंत सगळीकडे माणूस वस्ती सरकती आहे. ती कितीही शांतपणे राहिली तरी लँड ॲक्वायर केल्यानंतर तिथल्या प्राण्यांना जागा तुम्हाला सोडावीच लागते. आणखीन हे मी भारतात आत्ता माझ्या समोर हे घडलेलं आहे. पण त्याच्यानंतर आता मी केनियाला गेलो होतो. आणखीन केनियामध्ये मसाई माराच्या बाहेर तिथले मसाई ट्राईब्स आहेत म्हणजे कुठली शहरी माणसं नाहीत, ओरिजिनल जंगलातली राहणारी ट्राईब्स माणसं. तर त्यांना तिथल्या गव्हर्नमेंटनी जंगलाच्या बाहेर राहून जागा दिलेली आहे. एक तर मसाई लोक खूप कमी आहेत त्यामुळे आणखीन आफ्रिकेची लँड खूपच मोठी आहे. त्यामुळे एक मसाई माराचं घर जर इथे असेल मसाई माराचं नाही मसाई ट्राईबचं म्हणजे त्या आदिवासीचं घर इथे असेल तर दुसरं खूप लांब आहे म्हणजे ते एकमेकात अंतर पण खूप आहे. त्या दृष्टीने खूप कमी पण लोक आहेत. पण तरीही तो माझा ड्रायव्हर म्हणजे तो गाईड असतो तो मला म्हटला की 10 वर्षापूर्वीपर्यंत मसाई माराच्या बाहेरची मी गोष्ट सांगतोय तर या ठिकाणी तुम्हाला 10 वर्षापूर्वी आला असतात तर हजारोच्या संख्येने प्राणी दिसले असते. पण आज इथे तुम्हाला एकही प्राणी दिसणार नाही. हे तिथल्या माणसांनी की जो तिथला लोकल आदिवासी आहे पण जो आज गाईड बनलेला आहे या माणसांनी मला सांगितलेली गोष्ट आहे. तर त्यामुळे जर आपण कितीही म्हटलं तर कितीही इको फ्रेंडली राहत असलो तरी माणसाचा परिणाम हा या वन्य प्राण्यांवरती होतो. तर त्यामुळे ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायची. त्यानंतर ह्याच्याविषयी तर फार बोलायला नको काल आपल्याला पुणेकरांनी सांगितलं. पण एकंदरीत की भारतामध्ये किंवा जगामध्ये कुठेही भारतातल्या सुद्धा वनस्पती तिकडे गेल्यानंतर धुमाकूळ घातल्याची उदाहरण आहेत का. म्हणजे असं काही नाही की या प्रकारचं दुसऱ्या देशातली वनस्पती भारतात आणल्यामुळे फक्त भारतातच काहीतरी भयंकर घडतं असं नाही. एक वनस्पती एका जागेवरून उचलून दुसऱ्या जागेवरती नेऊन ठेवल्यावरती त्याचा वाईट परिणाम होतो. म्हणजे भारतातली सुद्धा कुठली तरी वनस्पती जर अशी इन्व्हेजिव्ह मिळाली आणखी ती जर एका भागातनं दुसरीकडे म्हणजे त्याचा हॅबिटॅट नसलेल्या ठिकाणी नेऊन लावली तर त्याचा वाईट परिणाम नक्की होणार आहे हे लक्षात घ्या. तर त्याच्यामध्ये कॉस्मॉस आहे, त्याच्यानंतर जलपर्णी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. आणखी त्याचा दुष्परिणामही माहिती आहे. हे काल दाखवलं तो जो हा युरोपमधनं आणलेली ती मधमाशी की जी भारतामध्ये आणली तिच्याबरोबर बॅक्टेरिया पण आला. आणखी भारतातल्या अनेक मधमाशांच्या कॉलनीज यांनी नष्ट झाल्या. आणखीन ऍक्च्युअल महाबळेश्वरमध्ये युरोपमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मध गोळा करते पण महाबळेश्वरला याच्यामुळे ऍक्च्युअल मधाचं पर्सेंटेज कमी झाल्याचं लक्षात आलेलं आहे. अशा अनेक गोष्टी करतात. डिग्रेडेड फॉरेस्ट आपल्या इथे आणखी बघा केवढ्या मोठ्या प्रमाणात 37% फॉरेस्ट आपल्या इथलं डिग्रेडेड होत चाललेलं आहे. आणखी याला कारण काय आहे तर फॉरेस्ट लँड कन्वर्ट केली जाते. त्याच्यामध्ये बघा की हे हाय टेन्शन वायर जंगलात जात आहेत. आणखी त्याच्यामुळे त्याच्यामधली कॅनॉपी तोडलेली आहे. आणखी फ्रॅगमेंटेशन विषयी आपण काल बघितलं. त्याच्यानंतर मायनिंग आणि क्वॉरिंग हा खूप मोठा भाग आहे.
आणि आत्ता आपल्याला अनेक जंगलांच्या खाली क्वारी किंवा तिथे काहीतरी संपत्ती मिळते आहे. आणखी त्याच्यानंतर समाजामध्ये अशा पद्धतीचं वारं फिरवलं जातं की इथे एवढे पैसे मिळणार आहेत आणि मग त्याच्यानंतर जंगल महत्वाचं आहे का ती इथली खालची कोळसा किंवा काय डायमंड असतील, हा सगळ्यांना म्हणजे त्या मध्य प्रदेशमधल्या डायमंडची स्टोरी माहिती आहे. तर अशा अनेक गोष्टी आहेत. पण ही बघा, हे चंद्रपूरला ताडोबाच्या शेजारचं कोळशाची खाण आहे. हा आपल्यालाही बघा किती भकास झालेला आहे. त्यानंतर हे कुद्रेमुखचं तर खूपच आयडियल उदाहरण आहे. हा कुद्रेमुख कर्नाटकमधलं हे आहे. वरती मायनिंग आहे, हा एका बाजूला ही नदी वाहतीये. तर हे वरती ज्या ठिकाणी मायनिंग आहे तर त्या ठिकाणच्या नदीचं पाणी बघा की वरनं किती सिल्टेशन त्याच्यातनं येतंय. आणि ही ऍक्च्युअल पुअर जंगलात येणारी नदी आहे किंवा ती किती स्वच्छ आहे. म्हणजे एकाच वेळेला तुम्हाला या ठिकाणी दिसू शकेल की जो वरतीच्या भागामध्ये मायनिंगचा प्रोसेस केल्यानंतर त्या नदीवरती काय परिणाम होणार आहे. त्यानंतर शिफ्टिंग कल्टिवेशनचा आपण बघतो, म्हणजे पेटी शेती. त्याच्यामध्ये हा आदिवासी त्याच्यामध्ये मुख्यतः काही जी पिकं लावतात तर ही फॉरेस्टमध्ये लावलेली असतात. आणि एक लक्षात घ्या की फॉरेस्ट हे ज्या ठिकाणी असतं तर त्या ठिकाणी त्याची एक सर्क्युलर सायकल सिस्टीम असते. ती झाड वाढलेलं असतं, त्याचे पालापाचोळा खाली पडतो, त्याच्यातनं त्याचं खत तयार होतं, तेच त्या झाडाला मिळतं. असं ती सायकल चालूच असते. आणखी ती परिपूर्ण म्हणजे ह्याला पोहोचलेली असते. म्हणजे तिथे ग्रासलँड असेल किंवा मोठं स्टंटेड फॉरेस्ट असेल, सगळीकडे हे सायकल फिक्स असतं. ह्याच्यातनं तुम्हाला एक्सेस प्रोडक्शन करणं शक्य नसतं त्या मातीमध्ये. जेव्हा त्या ठिकाणचं फॉरेस्ट चॉप करून त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही काहीतरी प्लांट आपली शेतीचं उत्पन्न करण्याचा प्रयत्न करता तेव्हा त्या मातीमध्ये शेतीचा उपयुक्त असं कस नसतो तिथे. त्यामुळे तुम्ही 3 ते 4 वर्षापेक्षा जास्त शेती प्रॉडक्टिव्ह अशा दृष्टीने करू शकत नाही. त्यामुळे यांना सतत तुमची शेती बदलत जावी लागते, म्हणून त्याला शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणतात. पूर्वी यांची लोकसंख्या म्हणजे ह्या आदिम समाजाची जनसंख्या कमी असल्यामुळे ते एका ठिकाणून गेल्यानंतर परत त्याच ठिकाणी इस्तवर साधारण 25-30 वर्ष जायची आणि मग तो मधला काळ हा जंगल परत रिजनरेट व्हायला वेळ मिळायचा. पण आज लोकसंख्या एवढी वाढलेली आहे की ते परत दर काही 5-7 वर्षांनी त्या ठिकाणी परत येतात. त्यामुळे त्या तिथल्या जंगलाला परत वाढायला स्कोप मिळत नाहीये. त्यामुळे अतिशय खराब अवस्थेत डिग्रेडेड ह्याच्यात ते जंगल पोहोचलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर फॉरेस्ट फायर हा तर इतका भयानक प्रकार आहे की म्हणजे आज या विषयावर काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत, अनेक फॉरेस्टचे काम चालू आहे. आणखी तरीही खूप जनप्रबोधन करूनही ही फॉरेस्ट तुम्हाला लागलेली दिसेल. आपल्या पुण्याच्या बाहेर सर्व डोंगर उतारांवरती गेलात तरी तुम्हाला ही फॉरेस्टची आग लागलेली दिसेल. आणि याच्यातनं मुख्यतः काय होतं तर खालचं गवत जळून जातं. त्याच्यानंतर जमिनीच्या याच्यातलं मुख्यतः खालचे मायक्रोबियल्स आहेत ते मरतात आणि ते मायक्रोबियल मेल्यामुळे जंगलातली खालची परत सुपीकता तयार होणं आणखी ह्या दृष्टीने खूप वाईट परिणाम होतो. त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात हे नॉन टिम्बर फॉरेस्ट प्रोड्यूस म्हणजे त्याला NTFP म्हणतात, तर हे काढलं जातं. याच्यामधनं मुख्यतः काय होतं तर पूर्वी परत एकदा सस्टेनेबली ते काढलं जायचं. पण आज ह्या सगळ्याला म्हणजे ह्याच्यातल्या मोहाला द्या सोडून पण त्याच्यातल्या हिरडा भेडा आवळा हे जे महत्वाचे गोष्टी आहेत तर ह्यांना आज मार्केटचा सपोर्ट मिळालेला आहे. हा औषधामध्ये यांचा वापर आहे आणि मग त्यासाठी ते इतक्या मोठ्या प्रमाणात काढलं जातं की जंगलामध्ये आज आवळ्याचं ते फांद्याच्या फांद्या कापतात. आणखी मग त्याच्यामुळे होतंय काय तर जंगलामधल्या माकडांना म्हणजे मुख्यतः लंगूर आणखी मकाक जे आहेत तर त्यांचं ते खाद्य आहे तर त्यांना पुरेसं खाद्य मिळत नाहीये. ही वाईट अवस्था आपल्याला हे जास्त मार्केटशी जोडलं गेल्यामुळे निर्माण झालेली बघायला मिळते. आपल्या भारतामध्ये 270 मिलियन ही संख्या लक्षात घ्या की गुरं जंगलावरती चालतायत. आणखी अनधिकृतपणे घुसतायत, काही ठिकाणी अधिकृतपणे घुसत असतील कारण जिथे सँच्युरीज आहेत तर त्या ठिकाणी लोकांना हक्कच आहेत त्यामुळे ते तिथे सोडू शकतात. त्याच्यामध्ये महत्वाचा भाग असा आहे की जंगलातलं खाद्य कमी होतं हा एक भाग आहे. पण दुसरा की जंगलातले गवे हे यांचे भाऊबंद आहेत आणि मग ह्यांच्यातलं जे फूट अँड माउथ सारखे डिसीज आहेत म्हणजे लाळ्या खुरकूत रोग म्हणतात तर ते हे तिथे त्यांची लाळ पडल्यानंतर त्या गव्यांमध्ये ट्रान्सफर होतात आणि अनेकदा जंगलामधले गवे अशा रोगाने मेल्याच्याही घटना भारतामध्ये घडलेल्या आहेत. त्याच्यानंतर जंगलातलं जाणारे रोड आणखी रेल्वे लाईन्स ह्या एक अजून महत्वाचा विषय आहे. आज भारतातल्या सर्व जंगलातनं मोठमोठे रोड गेलेले आहेत. काही ठिकाणी अशा प्रकारचे रोड असतील, काही ठिकाणी त्या अगदी हायवे गेलेले आहेत. तर त्यामुळे त्या ठिकाणून प्रचंड वेगाने वाहनं जातात. आणखी स्मॉल कार असेल तर त्यांना येणारे खालचे छोटे प्राणी दिसतच नाहीत. आणखी याच्यातनं छोट्या प्रकारचे प्राणी तर मरतातच पण मोठमोठे प्राणी मरतात. आणखी भारतामध्ये या रेल्वे लाईनच्या ऍक्सिडेंटमध्ये अनेक हत्ती मेल्याचे राजाजी नॅशनल पार्क वगैरे या ठिकाणी किंवा दक्षिणेत
अनेकदा हत्ती मेल्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात हे हत्ती मेल्याचं दिसतंय बघा. आणि हे बाजूला तुम्हाला दिसतंय की सर्व प्रकारचे प्राणी मरतात, म्हणजे फक्त सरपटणारे प्राणी मरतात असं नाही, तर तरस मेलेलं दिसेल तुम्हाला, अनेक गोष्टी मेलेल्या दिसतील. एक उदाहरण मी तुमच्याबरोबर शेअर करीन की आपला नानस नायनस सँच्युरी आहे, तर त्या ठिकाणी अनेक दिवस त्या सँच्युरीच्या बाहेर म्हणजे तो बार्शीकडे जाण्याचा रोड आहे आणि त्या रोडला त्या सँच्युरीच्या जवळ त्या गेटच्या आसपास स्पीड ब्रेकर लावा अशी एक, म्हणजे तो फोटो मी मुद्दाम टाकला नाही नंतर, तर ते एक स्पीड ब्रेकर लावा असं अनेक दिवस मागणी केली जात होती. टिपिकली तो बाजूला टाकला जात होता कारण कोणाला त्याचं महत्वच कळत नव्हतं की आतनं वन्य प्राणी आल्यावर त्याला धडक बसून मारणार, याच्याविषयी काय करायचंय फार. तर असं चालू राहिलं. एक दिवस एका फोटोग्राफरनी फोटो काढला की ज्याच्यामध्ये रात्री किंवा काय जे असेल ते वाहनाच्या धडकेनी आपल्या काळविटाच्या मादीला धडक बसलेली आहे. ती मादी मेली, ती प्रेग्नंट होती आणि तिचं जन्मपोटातलं पिल्लू बाहेर आलंय असा याच्या सकट तो फोटो टाकला. आणखी मग तेव्हा त्याच्यानंतर प्रणिती शिंदे तिथल्या खासदार आहेत, महिला आहेत, तर त्यांना तो फोटो दाखवला. आणखी तुम्ही एक महिला म्हणून त्याच्याकडे बघा असं जेव्हा त्यांना सांगितलं, त्याच्यानंतर त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर आला. तर अशा प्रकारच्या घटना आपल्याला बघायला या ठिकाणी मिळतात. हा आपल्या सर्वांचाच विषय, म्हणजे आपल्या इथली बंद करायच्या तर हे आपल्या ह्याच्याशी संबंधित आहे. म्हणजे आपण ज्या प्रकारचं जीवन जगतोय त्याच्यातनं जंगलातनं अनेक झाडं हे आपल्याला सतत फर्निचर बदला ही एक मोठी सतत जाहिराती चालू असतात. आणखी त्याच्यातनं हे आपल्याला जंगलातनं अनेक प्रकारची झाडं, म्हणजे टीक आहे, सँडलवूड आहे, रेड सँडल आहे, अनेक प्रकारची झाडं ही तोडून केलेली आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर औषधासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आणखीन एक खूप इंटरेस्टिंग हे झाड आहे, त्याचं नाव आहे नरक्या. आणखी त्याचं सायंटिफिक नाव खाली दिलेलं आहे. नरक्या वनस्पतीचं साल हे कॅन्सर प्रॉपर्टीवरती उपयुक्त आहे असं हे झालं होतं, त्यामुळे त्याचं साल काढलं हा एक हे झाला. आणखी मग एकेकाळी महाराष्ट्रातल्या सर्व काय म्हणू हॅबिटॅटमध्ये सापडणारं हे झाड नष्ट झालं. म्हणजे जवळपास इतकं झालं की भारतात दिसेन असं झालं. पुण्याच्या बायोडायव्हर्सिटी डिपार्टमेंटचे डॉक्टर अंकुर पटवर्धन जे आहेत, तर त्यांनी पहिल्यांदा याच्यावरती इनिशिएटिव्ह घेतला. त्याच्यानंतर त्यांनी नर्सरी वाढवण्याचा हे केला. आणखी मग त्याच्यानंतर अनेक ठिकाणी त्यांनी ती झाडं वाढवली, ती दिली. आणखी मग त्याच्यानंतर आज हे झाड परत एकदा निसर्गात परत येत आहे. म्हणजे अजून ते काही फार मोठ्या प्रमाणात पोहोचलेलं नाहीये, पण जे एक्सटिंक्शनच्या लेवलला पोहोचलं होतं तिथनं इट स्टार्टेड कम बॅक. तर एकंदरीत हे आपल्या ह्याच्यातनं कुठली वनस्पती काय याच्यावर जाईल याचं हे जात नाहीये. हा खूप इंटरेस्टिंग विषय. आणखी याच्यामध्ये हा आपल्या गव्हर्नमेंटनी जाहीर केलेला रिपोर्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की ते म्हणतात की भारतातलं फॉरेस्ट पर्सेंटेज वाढलेलं आहे. आणखी त्याच्यामध्ये त्यांनी दिलंय की हा विचार बघा की शोन इन्क्रीज 2261 स्क्वेअर किलोमीटर, म्हणजे 0.28% हा 2019 पेक्षा भारतातलं जंगल वाढलेलं आहे असं त्यांनी जाहीर केलेला आहे. हा त्याचा गव्हर्नमेंटचा हा रिपोर्ट आहे. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया SSIने हा जाहीर केलेला आहे. त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिसा, कर्नाटक आणि झारखंड ही 5 राज्य आहेत की ज्या ठिकाणचं फॉरेस्ट कव्हर वाढल्याचं त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. तर ह्याच्यावरती एक्सपर्टनी अनेक ऑब्जेक्शन घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ऑब्जेक्शन असं आहे की हा सर्वे त्यांनी केलेला जो आहे हा GPS आणखी टेक्नॉलॉजी वापरून केलेला आहे की ज्याच्यामध्ये वर्ण फोटो काढताना त्यांना हे फॉरेस्ट आहे का त्याला लागून असलेलं एखादं शेत आहे याचा पत्ता लागत नाही. तिथे कॉफी प्लांटेशन असू शकतात छोला फॉरेस्टच्या शेजारी, म्हणजे आहेतच, किंवा एखाद्या फॉरेस्टला लागून असलेली शेतं सुद्धा असू शकतात. वर्ण त्याची डेन्सिटी ग्रीन असल्यामुळे ते तुम्हाला एका लेवलला पट्ट्याला दिसतं. त्याच्यामुळे असं सुद्धा फॉरेस्ट वाढवलेलं आहे त्यांनी. त्याचबरोबर त्यांनी इतक्या दिवस जे रोड प्लांटेशन होतं म्हणजे रोडच्या साईडला लावलेलं ते कधीही फॉरेस्टमध्ये धरलेलं नाहीये, ते रोड प्लांटेशन अशा नावाखाली होतं. आता त्यांनी ह्या रिपोर्टमध्ये ते फॉरेस्ट म्हणून दाखवलेलं आहे. फॉरेस्टमध्ये दाखवताना सगळ्यात गंमत विचारात घ्या की फॉरेस्टची डेफिनेशन काय, असं जर कोणी विचारलं तर सरकारी भाषेत फॉरेस्टची डेफिनेशन काय आहे कोण सांगू शकेल? खूप इंटरेस्टिंग आहे फॉरेस्टची डेफिनेशन. जिथे झाडं आहे बस. त्याच्यापेक्षाही भारी आहे फार. फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या जागेवरती असलेली जागा म्हणजे तिथे असलेली झाडं म्हणजे फॉरेस्ट. एवढं सिंपल त्यांचं डेफिनेशन आहे.
त्यामुळे फॉरेस्टला इकॉलॉजिकली आपण म्हणतो की तिथे फ्लोरा अँड फौना असला पाहिजे, तिथे स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे हाईटमध्ये डिफरन्स असला पाहिजे, तिथे फूड चेन म्हणजे काहीतरी एक काय आपण म्हणू की वनस्पतींपासनं ते त्याला खाणाऱ्या आणि मेल्यानंतर त्यांना खाणाऱ्या मायक्रोबियलपर्यंत अशी फूड चेन आणि मग त्यातनं तयार होणारी फूड वेब असली पाहिजे, त्यातनं एनर्जी फ्लो व्हायला पाहिजे वगैरे वगैरे, तरच त्याला आपण फॉरेस्ट म्हणणार आहे. आपण इकॉलॉजिकली म्हणतो, पण गव्हर्नमेंटच्या याच्यात एकदम सिंपल आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मालकीची जागा त्या ठिकाणचं असलेलं म्हणजे फॉरेस्ट. ठीक आहे, तर हे आपल्याला बघायला मिळतंय. तर त्यामुळे त्यानंतर त्यांनी हा अजून एक इंटरेस्टिंग त्याच्यामध्ये दाखवला की त्याच्यामध्ये नॉर्थ ईस्ट मधली जी जंगलं आहेत तर ती कमी होत आहेत. म्हणजे हे जे तुम्ही एका साईडला सांगताय की फॉरेस्ट हे वाढतंय, तर ते वेगळ्या ठिकाणी वाढतंय की नॉर्थ ईस्टची जंगलं ही भारताच्या दृष्टीने खूप महत्वाची आहेत, कारण त्या ठिकाणी आपल्या इथे एव्हरग्रीन पासून ते रेन फॉरेस्ट पर्यंतच्या प्रकारातली म्हणजे जी सर्वात जास्त घनदाट आणखी जिथे सगळ्यात जास्त रेअर स्पीसीज असणारी जंगलं आहे तर ती महत्वाची कमी होत आहेत. आणखी आपल्याला दिसतंय अरुणाचलमध्ये 1.41, मणिपूरमध्ये 2.88, मिझोराममध्ये 0.99 एवढ्या टक्क्यामध्ये तिथली क्रिस्टाईन फॉरेस्ट कमी झालेली आहे. तर त्यामुळे हा लॉस खूप मोठा आहे की जे ते सांगतायत त्यापेक्षा. तर त्यामुळे हा रिपोर्ट हा अतिशय चुकीचा आहे. खरं तर मग त्यांनी त्याला ट्री कव्हर ऑफ इंडिया एवढा जर सिंपल दिला असता तर हा वाद झाला नसता. भारतातलं ट्री कव्हर वाढलेलं आहे असं आपल्याला कदाचित म्हणता आलं असतं, ग्रीन एरिया वाढलाय असं आपल्याला म्हणता आलं असतं, पण ट्री किंवा ग्रीन कव्हर इज नॉट अ फॉरेस्ट. त्याच्यामुळे हे त्यांना आपल्याला जे शिकवायची जी सगळ्यांना गरज आहे तर हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आता आपण एवढ्या मोठ्या मॅरेथॉन नंतर आजच्या विषयाकडे येऊया. ही सगळी वाईट परिस्थिती आहे, मान्य आहे. याच्यातला ह्या फॉरेस्ट कव्हर जातोय, त्याचा आपल्या इथल्या बायोडायव्हर्सिटीवरती परिणाम होतो आहे, पण काही काही थोडे आशेची किरणं आपण आशेची बेटं म्हणतो, तर अशा प्रकारची आपल्याला काही बघायला मिळतात. तर त्याच्यामध्ये जर आपण गव्हर्नमेंटचा विचार केला तर ते त्यांच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. आपल्या इथे फॉरेस्ट डिपार्टमेंट हा विषय झाला, आणखी मग आता आपल्या इथे समोर जे आहेत तर ते फॉरेस्ट डिपार्टमेंट भारतातली जे मॉडेल आहे तर त्याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट ह्या सर्व कॉन्झर्वेशनचा म्हणजे किंवा जंगलांच्या मालक आहे. त्याच्यामुळे भारतामध्ये जे काही करायचं आहे ते फॉरेस्ट डिपार्टमेंटने करायचं, असा त्याशिवाय दुसरं कोणच करू शकत नाही. तर आत्ता आपल्या इथे काय आहे तर सगळ्यात पहिल्या झाल्या त्या सँच्युरीज होत्या, म्हणजे त्याला अभयारण्य आपण असं म्हणतो. त्याच्यानंतर तयार झाले ते म्हणजे नॅशनल पार्क, राष्ट्रीय उद्यान असं म्हणतात. याच्यामध्ये आकारात काही फरक आहे का वगैरे वगैरे काही नाही, कायद्याचा फरक असतो, त्याच्याविषयी आपण उद्या बघूया. आणखी मग एक नॅशनल पार्क आणि एक सँच्युरी किमान ह्यांना जोडून टायगर रिझर्व्ह तयार केले गेले. म्हणजे एक टायगर रिझर्व्ह असताना या दोन्हीचं कॉम्बिनेशन असणं गरजेचं असतं. तर हा एक भाग आहे. आणि मग त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचे तयार झाला तो म्हणजे बायोस्फिअर रिझर्व्ह. कारण का तर आता उदाहरणार्थ तुम्हाला दोन हे सांगेन की बंदीपूर आणखी नागरहोळे बंदीपूर आणि मधुमलाई ही दोन्ही सलग जंगल आहेत, पण आज आपल्या पॉलिटिकल बाउंड्रीमुळे एक तामिळनाडू आणि एक कर्नाटकात आहे. तसंच पेंच टायगर रिझर्व्ह आहे, ज्याच्यामध्ये आज आपल्या पॉलिटिकल बाउंड्रीमुळे पेंच टायगर रिझर्व्ह एक हे महाराष्ट्र आहे आणि एक पेंच टायगर रिझर्व्ह हे मध्य प्रदेशमध्ये. पण हे तिथल्या आतल्या टायगरला माहित नाहीये किंवा तिथल्या आतल्या इतर कुठल्याही प्राण्याला माहित नाहीये. तर त्यामुळे तो इथनं उठून इकडे जातो. आणखी मग आता जसं एखाद्या कायद्याच्या भाषेत जर माझ्याकडे चोरी झाली, आणखी मी त्याच्यानंतर म्हणजे साताऱ्याला चोरी झाली आणि पुण्यात येऊन मी तक्रार नोंदवायला गेलो होतो, इथला पोलीसवाला तुम्हाला काय सांगेल, आपल्या हद्द नाही, त्या हद्दीत जाऊन सांगा. त्याच पद्धतीने एखाद्या ठिकाणी फॉरेस्टवाल्यांच्या म्हणजे ह्या ठिकाणी मी जर हंटिंग केलं, आणखी मी इथनं उठून पळून म्हणजे पेच उदाहरणार्थ महाराष्ट्रात हंटिंग केलं, म्हणजे घडलेल्या घटना आहेत. तर त्या ठिकाणी कसल्या शिकारी करतात तर आपल्या पेंगोलिनच्या म्हणजे खवले मांजराच्या कशासाठी करतात तर ते खवले जे आहेत तर ते परकीय याच्यामध्ये देशामध्ये त्याचा खवला इथे ड्रेसवरती लावला की तुम्हाला प्रॉस्पेरिटी येते असं असतं. त्यामुळे त्याच्यासाठी खवले मांजराची खूप मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते. आणि मग माझा मित्र आहे तिथे पांडुरंग पाखले RFO होता, तर त्यांनी तपास करायला सुरुवात केली. आणखी मग त्यातनं खूप लोकांना पकडलं वगैरे वगैरे, ती मोठी स्टोरी. पण ते पकडताना हे लोक इथे शिकार करायचे, आणखी जाऊन बसायचे कुठे मध्य प्रदेशच्या एरियात म्हणजे तिकडच्या पेंचच्या भागात. तर हे टाळण्यासाठी ह्याच्यामध्ये काहीतरी एक सुसूत्रता यावी यासाठी बायोस्फिअर रिझर्व्ह तयार केले गेलेले आहेत आणि ते सेंट्रल गव्हर्नमेंट चालवतात. आणि मग त्याच्यामध्ये हा सर्व पॉलिटिकल बाउंड्रीचा बॅरियर जो आहे तो तोडण्याचा प्रयत्न केला जातो. तर हे आपले आहेत. ह्याच्यानंतर प्रोजेक्ट टायगरच्या यशानंतर आपल्याला दिसतं की प्रोजेक्ट एलिफंट पण चालू झालेले आहेत. आणखी मग त्यांचं आपल्याला भारतात 32 एलिफंट प्रोजेक्ट एलिफंट्स आहेत.
म्हणजे याच्याविषयी तर आपल्याला खूपच कमी जणांना माहिती असतं की भारतामध्ये प्रोजेक्ट रायनो आणि प्रोजेक्ट एलिफंट चालू आहेत. आपल्या दृष्टीने आपल्यासमोर फक्त हायलाईट हा प्रोजेक्ट टायगरचा केला जातो, पण त्याच्याबरोबरच हे एवढे मोठे इतर पण प्रोजेक्ट आपल्या इथे चालू आहेत. प्रोजेक्ट रायनो पण चालू आहे, दोन्ही काही काही ठिकाणी सक्सेसफुल आहे. सगळ्यात जास्त त्याच्यातला जर विचार केला तर प्रोजेक्ट रायनो हा जास्त सक्सेसफुल आहे असं माझं वैयक्तिक हे आहे. तिकडचं बंद आहे, चालू कर. ठीक आहे, याच्याबद्दल प्रोजेक्ट टायगर बद्दल बोललो, पण आपण एक लक्षात घ्या की इंदिरा गांधींचे आपण याच्याबद्दल बाकी त्यांचं सर्व पॉलिटिकल सोडून देऊ, पण भारतातल्या ग्रीन याच्याबद्दल आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत, कारण त्यांच्यामुळे 3 महत्वाच्या गोष्टी झाल्या. एक तर 1972 सालचा शिकारबंदी कायदा, त्याच्यात अमेंडमेंट आली आधीच्या कायद्यामध्ये, आणखी संपूर्ण शिकारबंदी कायदा असं त्याला म्हटलं जातं. त्याच्यामध्ये काय महत्वाचं केलं गेलं तर शिकारीला नंतर ज्या शिक्षा आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात वाढवल्या गेल्या, पण त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे त्याच्या आधीपर्यंत आपल्या देशामध्ये 2 कायदे होते. एक कायदा होता तो तुम्हा आम्हासाठी होता, आणि दुसरा कायदा होता की जे संस्थानिक भारतामध्ये सामील झालेले अशा लोकांसाठी होता. आणि ते जे संस्थानिक भारतामध्ये सामील झालेले आहेत तर त्यांची जी आज आपण बांधवगड नॅशनल पार्क आहे किंवा पन्ना नॅशनल पार्क आहे ही जी म्हणतो, तर ही त्यांची हंटिंग ग्राउंड्स होती त्या महाराजांची, आणि त्यांना 1972 सालापर्यंत त्या ठिकाणी शिकार करायला परमिशन होती. आणखी त्यांचं ते हंटिंग ग्राउंड म्हणून त्यांचे ते हक्क अबाधित ठेवलेले होते. त्यांना कुठलीही शिक्षा व्हायची नाही. म्हणजे मी जर एखाद्या प्राण्याची शिकार केली तर समजा 5 वर्षाची शिक्षा असेल, तर मी महाराजा असेल तर मला काही शिक्षा नाही, असं तोपर्यंत होता. 1972 नंतर मात्र हा बदल संपवला. आणखी त्याच्यानंतर सगळेजण कायद्याच्या समोर समान झाला आले. हा महत्वाचा बदल आपल्याला झालेला दिसेल. ह्याचा फरक आपल्याला भरतपूरमध्ये बघायला मिळतो, कारण ते भरतपूर हे गेम हंटिंग होतं. आणखी त्या ठिकाणी पक्ष्यांची शिकार इतक्या मोठ्या प्रमाणात केलेली बघायला मिळेल की एका दिवशी 5000 डक्स मारल्याची पण तिथे नोंदी आहे. तर त्यासारख्या घटना आपल्याला थांबल्याचं या कायद्यामुळे बघायला मिळतं. 1973 साली आपला हे आला, प्रोजेक्ट टायगर चालू झाला, आणि त्यानंतर सायलेंट व्हॅली वाचवण्यासाठी सुद्धा इंदिरा गांधींचा सही हा एक महत्वाचा भाग आहे. आणखी त्यांना ते पटलं. हा आपण पुढे बघूया. आज भारताच्या ज्या प्रोजेक्ट टायगर चालतात आणि त्या ठिकाणी जे काही सर्व स्ट्रक्चर आहे, म्हणजे उदाहरणार्थ स्ट्रक्चर म्हणजे काय मला म्हणायचं आहे की त्या ठिकाणी जर तुम्ही आता बघितलं, जंगलात अनेक जण गेले असतील ना टायगर वगैरे ह्याला, तर सकाळी फिरायचं असतं, संध्याकाळी फिरायचं असतं, किंवा म्हणजे त्या वेळा ठरवल्या असतात. जंगलातनं खाली उतरायचं नाही वगैरे, गाडीतनं खाली उतरायचं नाही वगैरे वगैरे, किती गाड्या जायच्या याच्यावरती बंधनं असतात वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्या प्रकारचं, आणि कुठला रस्ता तुम्ही जर अनेकदा गेला असाल तर तो गाईड तुम्हाला सांगतो की हा एरिया बंद आहे, किंवा हा आत्ताच तुमच्यासाठी उघडा केलेला आहे. तर हे जे सर्व चालतं ना, तर हे ठरवायला त्या ठिकाणचा जो सर्वोच्च अधिकारी आहे, फील्ड डायरेक्टर, तर त्याच्या हातात हे नसतं. तर ही डिसिजन घेतात हे NTCA नावाची जी बॉडी आहे आपली, जे नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन अथॉरिटी, NTCA. तर हे ते सर्व निर्णय घेतात. भारताच्या टायगर रिझर्वमध्ये जे काही चालतं, जे काही नियम आहेत ते सर्व ठरवण्याचे अधिकार या NTCA ला आहेत. तर त्यामुळे अनेकदा मी गाईडचं ट्रेनिंग घेतो त्या, किंवा तिथे अनेक हे असतात, तर ते फील्ड डायरेक्टरला आपल्या हे नाही कळत, म्हणजे नेहमीप्रमाणे सगळ्यांची तक्रार असते, आणि मग त्यांनी असं बदल केला पाहिजे, तसा बदल केला पाहिजे वगैरे वगैरे. पण हे त्याच्या हातात काहीही नसतं. हे सर्व वर्ण आलेले गोष्टी आहेत. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायची गरज आहे. त्यानंतर बदल झाला तो म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये. हा टायगर रिझर्व तयार झाल्यामुळे मुख्यतः जर तुम्ही बघितलं तर ही पूर्वी जे आपले सेन्सस चालतात तर ती बघण्याचे म्हणजे कसे करायचे, तर मुख्यतः टायगर आणि लेपर्डसाठी हे आपल्या इथे सेन्सस चालायचे. आणि हे असे पगमार्क्सचे आणखी दुसरे की 2 पद्धतीने एकाच वेळेस केला जायचा. एकाच वेळेस म्हणजे काही दिवसाच्या अंतराने. पहिला म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी त्या जंगलातल्या सर्व उन्हाळ्यात करायचे, कारण अनेक पाणवठ्या आटलेले असतात, कमी असतात, तर त्या पाणवठ्यावरती 24 तास बसायचं. त्याच्या मागचं कन्सेप्ट आहे की प्राण्याला एका दिवसात म्हणजे त्या 24 तासात एकदा तरी पाणवठ्यावर आलं पाहिजे. त्यामुळे ते सर्व पाणवठे कव्हर केल्यावरती त्या जंगलामध्ये किती प्राणी आहेत हे त्या पाणवठ्यावर रात्री एकदा तरी येणार. तर ह्याच्यामुळे ह्याच्यावरती बसायचं आणि त्याच्या नोंदी करायच्या. आणि त्याच्यानंतर अजून काही दिवसांनी म्हणजे काही लगेचच्या आठवड्यात वगैरे जंगलात फिरायचं, जंगलात मिळणाऱ्या पाऊल खुणा शोधायच्या. आणखी त्याच्यावरती ते तुम्हाला इथे दिसतंय तसं की हे पहिल्यांदा त्याचा मार्क मिळाल्यावरती हा असा ग्लास असतो, त्याच्यावरती त्याचं ट्रेसिंग हे म्हणजे असं त्याच्यावरती काढलं जातं आणि ते ट्रेसिंग पेपरवरती कन्व्हर्ट केलं जातं. आणि मग हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस अशा पद्धतीने टाकून त्याचा असा कास्ट काढला जातो, याला कास्ट म्हणतात. आणखी मग हे कास्ट एकमेकांशी ताळून आणखी त्याला जोडीला हे धरून
त्याच्यामध्ये किती टायगर आहेत किंवा किती लेपर्ड आहेत याची संख्या काढली जाते. प्रत्येक वाघाच्या ह्याच्यात म्हणजे कॅट फॅमिलीमध्ये चालताना त्याचा मागचा पाय हा पुढच्या पायावरती पडतो, डावा पाय, की त्याच्यामुळे ह्या पायाचं मागच्या पायाचा कास काढला जातो. आपलं जसं थंब इम्प्रेशन प्रत्येक माणसाचं वेगळं असतं तसं प्रत्येक वाघाचं हे पॅडवरचं इम्प्रेशन वेगळं असतं आणि त्याच्यामुळे हे काउंट केलं जातं. आता ही पूर्वीची आपल्याला पद्धत बघायला मिळते. एक्झॅक्ट काय त्यात वेगळं असतं त्या पॅड मध्ये? कशात एक्झॅक्ट काय वेगळं असतं की ते म्हणजे आता याच्यामध्ये मुख्यतः प्रत्येक टायगरच्या साईजनुसार म्हणजे आपण म्हणतो की सरासरी वाघ हा भारतातला नर वाघ आहे तो 10 फुटाच्या थोडासा कमी पण किंवा 10 फुटापर्यंत आहे आणि फिमेल जी आहे ती 8.5 ते 9 फूट आहे. पण ही जसं माणसाची आपण जर धरलं तर 5.5 फूट भारतीय माणूस आहे असं म्हटल्यावरती काही 6.25 फुटी पण आहेत आणि काही 5 फुटाचे पण आहेत, बरोबर आहे की नाही, जाडीत फरक आहे. तशाच पद्धतीने वाघांच्या आकारामध्ये आणि वजनामध्ये थोडाफार फरक असतो. तर तो आपल्याला तुमच्या या कासच्या आकारात बदल दिसतो आणि मग त्याच्यानंतर हा जो कर्व आहे ना त्याच्यामध्ये वगैरे फरक दिसतो. इथे तुम्हाला या बोटाच्या साईजमध्ये फरक दिसतो. अशा अनेक हे आहेत आणि मग ह्याच्या साह्याने ते वेगळं केलं जातं. तर हे करताना मुख्यतः एक लक्षात घ्या की हे जंगलातनं कलेक्ट केलेलं आहे. जर चांगली मऊ माती असेल तरच चांगला पॅड मिळणार आहे, आणखी तरच ते चांगलं करता येणार आहे. कधी जर तिथे खूप चिखल असेल तर तो पाय खूप खाली जाणार आणि खूप चिखलातला आकार बदल वेगळा येणार आहे. त्याचबरोबर जर तिथे रेताड माती असेल तर तो आकार वेगळा येणार आहे. तर त्याच्यामुळे एक्झॅक्ट हे काढणं हे खूप अवघड आहे आणि याचं मॅनिप्युलेशन अनेक ठिकाणी केलं गेलं, खूप चुकीचे रिपोर्ट दिले गेले आणि मग त्याच्यातनं अनेकदा संपूर्ण सिस्टीमला गंडवण्याचे प्रकार झाले. हे टाळण्यासाठी म्हणून हे लेटेस्ट टेक्नॉलॉजी जी आलेली आहे हे उल्हासकारक आहे आणि त्यांनी एक हा जो कॅमेरा आहे तर त्याचा वापर याच्यासाठी करता येईल हे दाखवून दिलं. हा कॅमेरा काही त्यांनी शोधलेला नाहीये, तर ही कॅमेरा ट्रॅप नावाची जी पद्धत आहे तर ही त्यांनी शोधली. तर ह्याच्यामध्ये हा जो कॅमेरा आहे हा त्याच्या समोर होणाऱ्या मुवमेंट कॅच करतो. काही हलू दे, म्हणजे तुम्ही त्याच्यासमोर उभे राहून जर तुम्ही हललात किंवा अशा हात हलवलात तरी तो कॅमेरा कॅच करतो. त्याची बॅटरी खूप मोठी पॉवरफुल असते आणि 26 दिवस ती बॅटरी पुरेल अशी एवढी पॉवरफुल ती बॅटरी असते आणि त्याच्यात मेमरी कार्ड पण खूप हे असतं, म्हणजे काय म्हणू की खूप मोठा डाटा कलेक्ट करणार असतं. साधारण एवढ्या हाईटवरती म्हणजे जंगलामध्ये तुम्हाला दिसतंय 1.5-2 फुटावरती साधारण लावलेलं असतं, 2.5 फुटाच्या वर ते लावत नाहीत. कारण का वाघाच्यासाठी मुख्यतः ते लावलेलं आहे, त्याच्या हाईटच्या प्रपोर्शन धरून ते लावतात आणि ज्या रस्त्याने तो जाय माहीत असते तर त्याच्या म्हणजे अंदाज असतो तर त्या ठिकाणी हे लावले जातात. एका जंगलामध्ये असे 500-600 लावावे लागतात. आणखी मग ते समोरासमोर लावतात. आणखी मग त्याच्यातनं ते कंटिन्युअस चालू असतं त्याचं कॅमेरा. आपली जिप्सी गेली तरी त्याचे फोटो येत असतात आणि मग ह्याच्यातनं तुम्हाला 26 दिवसानंतर ते काढतात, आपल्या इथे बाहेर आणतात. आणखी मग त्याच्यातले फोटो कॅप्चर करून म्हणजे अशा प्रकारचे कॅमेरे असतात आणि मग हे प्रत्येक वाघाचे फोटो अशा प्रकारे टॅली केले जातात. त्याच्यात हा पाय आहे आणि हा मागचा पाय आहे, फ्लॅंक्स म्हणतात. तर ह्याच्या वरचे जे स्ट्राईप्स आहेत हा प्रत्येक वाघाचा परत वेगळा आहे. तर हे स्ट्राईप तुमचे याच्यावरनं तो वाघ त्या जंगलामधला कुठला आहे त्याला जी नावं दिलेली असतात तर ती याच्यावरनं हे केलेली असतात. आत्ता जर तुम्ही जंगलात फिरलात तर त्याला काय कुठे ताडोबात गेला तर एखादा येडा अण्णा असतो, माया असते किंवा कुठल्या तरी जंगलात बागदेव नावाचा वाघ असतो. तर ही आपण तिथल्या गाईडनी आणखी नंतर टुरिस्टनी हे केलेली फेमस केलेली नावं आहेत. पण फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या रेकॉर्डवरती त्या भागातल्या म्हणजे पन्नामध्ये असेल किंवा याच्यात असेल तर तो T1, T2, T3 अशा नावाने असलेले ते टायगर असतात. तर त्यांना त्या पद्धतीने ती नावं दिलेली असतात आणि अख्ख्या भारताचा सगळ्यात महत्वाचं की अशी एक लायब्ररी त्याच्यामध्ये भारतातल्या सर्व टायगरचे फोटो आहेत या पद्धतीचे. आणि मग याचा फायदा काय होतो तर एखादा वाघ एखाद्या जंगलात निघून दुसऱ्या जंगलात गेला तर त्या जंगलामध्ये त्याची संख्या वाढताना त्या जंगलामध्ये आज 6 होते त्याचे 7 झाले असं होतं. पण एकंदर भारताच्या संख्येमध्ये याच्या संख्येमध्ये फरक पडत नाही. म्हणजे उदाहरणार्थ एक टिपेश्वरचा वाघ मागच्या वर्षी जर तुम्ही बातमी वाचली असेल की तो त्या जंगलातनं बाहेर पडला आणि 1300 किलोमीटरपेक्षा जास्त फिरला तो फिमेलच्या शोधार्थ. तो वेगवेगळ्या जंगलामध्ये कॅप्चर होत गेला. त्या जंगलामध्ये त्या वेळेसचा सेन्सस जर धरत गेले असते आणखी जर तो वाढला असता तर पूर्वीच्या काळीमध्ये भारतामध्ये वाघांची संख्या 5 ते 6 वाढली असती. पण आज तशी होत नाही. तर त्यामुळे याचा या आधुनिक टेक्नॉलॉजीचा हा खूप मोठा आपल्याला फायदा झालेला बघायला मिळतो. त्यानंतर असे स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स केलेले आहेत. STPF म्हणतात किंवा स्पेशल टायगर फोर्स पण म्हणतात वगैरे वगैरे. म्हणजे त्याला नावं
स्टेटनुसार वेगवेगळी दिलेली आहे. पण महत्त्वाचं म्हणजे की ह्याच्यामध्ये 25 ते 35 वर्षाची मुलं असतात, अनेक युवती आहेत, अनेक युवक आहेत. आणखी तुम्हाला आपल्या पेजमधल्या जर अशा धडाडीच्या युवतींवरचं जर हे बघायचं असेल तर त्यांच्यावरची एक खूप सुंदर फिल्म पण तुम्हाला बघायला मिळेल. तर खूप त्यांच्याकडे एरिया बॅरियर नसतो, म्हणजे हद्दीचा पॉवर हा जो काही भाग आहे ना, तर तसं नसतं. कारण जंगलामध्ये काय असते सिस्टीम की त्याच्यामध्ये बीट्स असतात, म्हणजे छोटे छोटे भाग पाडलेले असतात. त्याच्या इथे काय म्हणू की फॉरेस्ट गार्ड असतो, त्याच्या हाताखाली वनमजूर असतात. असंख्य बीट मिळून एक फॉरेस्ट ऑफिसर असतो की ज्याला RFO असं म्हणतात, म्हणजे रेंज फॉरेस्ट ऑफिसर. आपल्या शहराचा जर विचार केला तर इन्स्पेक्टर, एखाद्या पोलीस चौकीचा, आणखीन RFO याची रँक एकत्र आहे गव्हर्नमेंटच्या दृष्टीने. तर एका जंगलामध्ये अनेक RFO असतात, म्हणजे त्या जंगलाच्या एरियावरती ते अवलंबून आहेत. म्हणजे मग परत एकदा हद्दीचा वाद होतो की ह्या RFOच्या केसमध्ये का त्या ह्याच्यात आहे. पण स्पेशल टायगर फोर्सला ती बॅरियर काढून टाकलेलं आहे. ते जंगलात सगळीकडे जाऊ शकतात. त्यांच्याकडे स्पेशल हे असतं, काय म्हणतो, एक वाहन असतं, आणखीन हत्यारं पण असतात, आणि मग त्याच्यामुळे ते जंगलामध्ये प्रोटेक्शन करू शकतात. तर असं एक स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स आपल्या इथे केलेला दिसतो. काझीरंगात गेलात तर रायनोच्यासाठी असं स्पेशल फोर्स तिथल्या रायनोच्या प्रोटेक्शनसाठी केलेला बघायला मिळतो. त्याच्यानंतर हे त्यांच्या इंटरनल याच्यासाठी बनवलेलं खरं तर युनिट आहे. आत्ताचं GPS किंवा हे जे सर्व सॉफ्टवेअर आलेले आहेत तर त्याचा याच्यात वापर केलेला आहे. प्रत्येक जो फॉरेस्ट गार्ड असतो तर त्याच्याकडे हे दिलेलं असतं, मोबाईल असतो, त्यातला ह्या एमस्ट्राईक नावाच्या ॲपशी जोडलेलं असतं. कशासाठी तर फॉरेस्ट गार्डला संपूर्ण आठवड्याभरामध्ये 75 किलोमीटर पायी त्या जंगलाची, म्हणजे तो ज्या बीटमध्ये आहे त्याची गस्त घालायची असते. काठी असते, त्याच्या हातात शस्त्र बघा किती भारी आहेत, तर हातात फक्त काठी असते. या जंगलामध्ये उन्हाळा असो, पावसाळा असो, थंडी असो, चालत फिरायचं असतं 75 किलोमीटर आठवडाभरात मिळून डोंगरदऱ्या. पूर्वीच्या काळी त्यांच्याकडे असं काहीच नसायचं. मी RFO आहे, मी कधीतरी जंगलात जाणार, त्याला विचारणार काय रे भाऊ फिरला का, मी तिथे बसलेला म्हणणार 75 किलोमीटर माझं झालेलं आहे, कुठे फिरला, काय फिरला, काही याला तुमच्याकडे पुरावा नाही. आज तुमच्याकडे एमस्ट्राईप आहे, हे जोडल्यावरती मला नकाशा दिसतो आहे, हा एका गुमतारा रेंजचा आहे पेजमधल्या, आणि हे जे निळे पट्टे दिसतात तुम्हाला हे तो माणसं तिथले ऑफिसर आहे, हे ऑफिसर नाही फॉरेस्ट गार्ड, तर ते फिरल्याचं त्यांचं रेकॉर्ड आहे. हा, आणि त्याच्यामुळे आज तुम्हाला तो कुठे फिरलाय, कुठल्या भागात गेलेला नाहीये, कुठल्या भागात तो सतत गेलाय, याचं सगळ्याचं रेकॉर्ड ऑफिसमध्ये बसल्या बसल्या मिळतं. आणखी मग तो माणूस त्याच्या संपूर्ण एरियामध्ये फिरला का नाही, आणखी मग तो फिरला नसेल तर का नाही फिरला, वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळू शकतात. तर हे टेक्नॉलॉजीचा केलेला वापर आहे. आता MPनी याचाच वापर परत एकदा टुरिस्टसाठी पण केलेला आहे. आणि मग त्यांच्यासाठी बगिरा नावाचं, बगिरा हा जो आपल्या जंगल बुकमधला आहे तर त्याला त्याचं नाव दिलं आहे. तर ते एक ॲप बनवून त्या ह्याच्याकडे दिलं जातं, गाईडकडे. ते त्यांनी जीपमध्ये बसताना ताब्यात घ्यायचं, ऑन करायचं, परत आला की ते जमा करायचं. आणि मग तिथल्या ऑफिसरला त्याच्यातनं कळतं की ही जीप जी आहे ती जंगलामध्ये कुठे फिरली, एखाद्या भागामध्ये जास्त वेळ थांबली का, त्यांनी ज्या जंगलामध्ये नो एंट्री आहे, म्हणजे रिटर्न यायचं नाही, वन वे आहे, तर त्या ठिकाणी उलटा तो परत आला का, यासारख्या सर्व गोष्टी आज त्यांना तिथे कळू शकतात. आणि मग जर अशा चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर त्या गाईडला आणि त्या जिप्सीवाल्याला 7-7 दिवसाची जंगलामध्ये आत जाण्याची बंदी पहिली घातली जाते. त्यानंतर त्या बंद्या वाढवल्या जातात. आणि एक लक्षात घ्या की तो जो गाईड आहे त्याला जो पैसे मिळतात ती सफारीवरती मिळतात, तो पगारावरती नसतो. जर तो 7 दिवस त्याला बंदी घातली तर त्याचा खूप मोठा आर्थिक नुकसान होतं. त्यांना 3,000 5,000 महिन्याला मिळतात. हे त्यांच्या दृष्टीने खूप मोठे असतात. हे तुम्ही आपण पुण्यात बसून विचार करू शकत नाही. अशा माणसाला 1 आठवडा न जाणं म्हणजे जवळपास त्याला भुके कंगाल करण्यासारख्या गोष्टी असतात. त्यामुळे अनेक ठिकाणचे गाईड हे या सर्व गोष्टीला घाबरतात. तर त्यामुळे ह्याचा टेक्नॉलॉजीचा केलेला वापर आहे. आपल्या महाराष्ट्रात हे अशा प्रकारचं फारसं वापरलं जात नाही. सगळ्यात जास्त स्ट्रिक्ट आहे ते ताडोबामध्ये आहे. ताडोबामध्ये आता तुम्हाला मोबाईल पण वापरता येत नाही, म्हणजे आपण गेल्यावरती वगैरे. तर ह्या अनेक गोष्टी आता बदललेल्या दिसतात. ही एक आपण सक्सेस स्टोरी म्हणून बघूया. पन्नाची टायगर रिझर्व आहे. आपल्याला दिसतं की 1994-95ला टायगर रिझर्व म्हणून जाहीर झालं. 22वं टायगर रिझर्व भारतातलं आणि MPतलं 5वं आहे. आज महाराष्ट्र आणि MP दोन्हीकडे 6-6 टायगर रिझर्व आहे. तर त्याला विचार करा, 2007ला एक्सलंट मॅनेजमेंटचा अवॉर्ड मिळालेला आहे. 2007 आणि 2009ला ऑफिस
ऑफिशियली अनाऊन्स केलं की या जंगलातले सर्व टायगर मेलेले आहेत. 1933 सालापासून म्हणजे ते अनेक वर्ष सांगत होते की आमच्या इथे 33 वाघ आहेत. 33-35 असे अनेक वर्ष ते मॅनिप्युलेट करत होते. मगाशी मी जे म्हटलं की कास्टिंगच्या साह्याने मॅनिप्युलेट करता येतं, तर त्याचं हे आयडियल उदाहरण आहे. तिथे हा रघु चंदावत नावाचे गृहस्थ आहेत, इकॉलॉजिस्ट आहेत, सायंटिस्ट आहेत. यांनी तिथे आज अभ्यास करत असताना अनेकदा गव्हर्नमेंटला रिपोर्ट लिहिले होते की इथला टायगर कमी होतो आहे, लक्ष घाला. पण ते ज्या पद्धतीने तिथले ऍक्च्युअल ऑफिसर देत होते त्याच्यातनं गव्हर्नमेंट असं मानून चाललं होतं की या ठिकाणी टायगर आहे, तो त्यांनी मान्य केलं नाही. आणि ज्यावेळेस मेला 2009ला, तेव्हा सगळ्यांना एकदम शॉक बसला की इथला टायगर रिझर्व आहे, म्हणजे प्रोजेक्ट टायगरच्या अंडर लाखो रुपये आलेले आहेत, ज्याच्या असा प्राईडचा एक टायगर रिझर्व मधनं टायगरच नामशेष झाला. किती नामुष्कीची गोष्ट आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट जागं झालं. त्यांनी T1, T2, T3 या नावाने 3 टायगर आणले, एक कान्हामधनं, एक बांधवगडमधनं, तिच्या 2 फिमेल होत्या. आणि T3 नावाचा टायगर जो आहे तो मेल आहे, तो जो पेंचमधनं आणला. ठीक आहे. हे करताना टायगर रिलोकेट करताना नेहमी एक गोष्ट लक्षात घेतली जाते की तो मिडिल एजचा म्हणजे साधारण 3 ते 5 वर्षाचा टायगर आहे हे शोधतात. कारण का, तर तो स्वतःची हद्द तयार करू शकणार आहे. जर पिल्लू असेल तर तो अजून ग्रोन अप व्हायचा आहे, त्याला स्वतःची हद्द करायची कशी वगैरे काहीच माहीत नाहीये. त्यामुळे असा टायगर निवडत नाहीत. 10 वर्षाच्या पुढचा टायगर निवडत नाही, कारण 12 ते 14 वर्षामध्ये नॅचरली टायगर मरतो. तर त्यामुळे त्याला नवीन ठिकाणी सोडून काहीच फायदा नाही. तर 3 ते 5 वर्षाचा टायगर जर निवडला तर त्याच्यापासून प्रॉडक्टिव्हिटी काहीतरी तयार करता येऊ शकते, तो काही वर्ष डॉमिनंट राहू शकतो. याच्यातनं अशा प्रकारचा टायगर निवडतात. दुसरी गोष्ट निवडताना तो चांगल्यापैकी म्हणजे काय फ्रेंडली प्रकारचा आहे अशा प्रकारचंही बघितलं जातं. म्हणजे टायगरमध्ये अनेक काय म्हणून की माणसासारखेच आपल्याला त्यांचा स्वभाव बघायला मिळतात. काही लाजाळू असतात, काही खूप ॲग्रेसिव्ह असतात, काही खूप छान तुम्हाला पोजेस देणारे लाडके सुद्धा असतात. म्हणजे जय नावाचा टायगर आहे की जो टुरिस्ट आल्यावरती एकदम आनंदाने रस्त्यात बसून अनेक फोटो, जगभरात सगळ्यात खूप छान फोटो काढलेला टायगर आहे. तर असे अनेक प्रकार तुम्हाला टायगरचे बघायला मिळतात. तर तसे चांगल्या प्रकारचा टायगर निवडला जातो. हे तिथनं आणून त्यांनी सोडले. भारतातला टायगर रिलोकेशनचा हा पहिला सक्सेसफुल प्रोजेक्ट आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये T1 आणि T2 या ज्या 2 टायग्रेस आहेत त्यांना सोडल्यानंतर त्या टायग्रेस असल्यामुळे छान त्यांनी अडॉप्ट केलं. फिमेल आहेत त्यामुळे त्यांनी अडॉप्टिव्ह हे त्यांच्यात आहेत त्यामुळे त्यांनी केलं. T3 जो टायगर आहे तर त्याच्या इन्स्टिट की मी पेंचमधनं आणलेला आहे, मला कॅट आहे तो, त्यामुळे त्याची दिशेचं डायरेक्शन आहे, त्यामुळे त्यांनी T3नी टायगर पेंचमध्ये पन्नामध्ये सोडल्यानंतर तडक पेंचमध्ये जायला त्यातनं हा T3 तिथे आल्यानंतर त्याला फिमेल्स कुठे आहेत याचा मागोवा लागावा याच्यासाठी ते युनिक मार्किंग केलं. आणि मग त्याच्यानंतर तो T3 त्या T1 आणि T2ला भेटला आणि मग त्यांचं वेटिंग झालं. आणखी मग त्याच्यानंतर तिथे आज तिथलं जर आपण बघितलं तर 53 टायगर ऍडल्ट आपल्याला तिथे बघायला मिळतात. 12 कप पण आहेत. हे खूप काम केलेलं आहे यांनी. आणखी हे कृष्णमूर्ती सर जे आपण यांनी करूया या प्रकारे त्यांना आणलं जातं, आणखीन सोडलं जातं त्या ठिकाणी. एक महत्वाचा अजून एक महत्वाचा भाग त्यांनी केला की त्याच्यामध्ये नंतर अजून एक यशस्वी स्टोरी त्यांनी केली की कान्हामध्ये एक फिमेल टायगरची शिकार झाली. त्याची 3 पिल्लं होती. तर 2 फिमेल होत्या, एक मेल होता. तर त्यांना एन्क्लोजरमध्ये ठेवलं, कारण जर फिमेल मेली तर आईच सगळं शिक्षण देते. वाघीणच वाघाला वाघ बनवत असते खरं तर त्यामुळे, कारण प्रत्येक कुठली गोष्टीचं शिक्षण तिने दिलेलं असतं. शिकार कशी करायची पासनं ते लपवायचं कसं, खायचं कसं, ती शिकार फाडायची कशी, सर्व शिक्षण तिने दिलेलं असतं. आणखीन ते शिक्षण दिलं नाही तर वाघ जंगलात जगणं शक्य नाही. तर त्यामुळे ती मेल्यानंतर त्यांना एन्क्लोजरमध्ये ठेवलं होतं. तर भारतामध्ये त्यातले T4 आणि T5 हे पहिल्यांदा एन्क्लोजरमधनं आणून पन्नामध्ये सोडल्यानंतर यशस्वीपणे राहिल्याची आपल्याला ह्या प्रकारचं सुद्धा सक्सेस बघायला मिळालं. यांना सुद्धा तिथे पिल्लं झाली. तर त्यामुळे हे झालं. काही वर्षांनी ती अर्थातच फार काळ जगू शकली नाही, कारण ते शेवटी तो टॅबू आहे, पण एक यशस्वी आपल्याला झाल्याचं बघायला मिळतं. इथे जे पहिले टायगर आलेले आहेत तर त्यांना पहिले जे म्हणजे मगाशी मी जी नावं दाखवली तर ते जे बाहेर आणलेले आहेत तर 7 वाघ एकंदर टोटल आणले आणि त्यांना T1, T2, T3 अशी नावं दिलेली आहेत, म्हणजे टायगर 1, टायगर 2. आणि मग त्याच्यानंतर पन्नामध्ये जी जन्माला आली टायगर तर त्यांना जर आज तुम्ही बघितले तर नंबर P पुढे समथिंग काहीतरी असतो. तर त्याचा नंबर जर P111 असेल
तर त्याचा अर्थ असा की पी म्हणजे T1 या टायगरेसचा पहिल्या लिटरचं पिल्लू पहिलं. तर असं कॉम्प्लिकेटेड हे आहे, म्हणजे त्या कुठल्या वाघिणीचं ते पिल्लू आहे, ते तिच्या कितव्या लिटरमध्ये जन्माला आलेलं आहे आणि त्या जन्माचं ते कितवट आहे असं. म्हणजे मग आता सध्या जर तुम्ही जंगलात गेला तर P141 नावाची टायगर तिथे खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगली पिल्लं देताना दिसते. म्हणजे काय तर ती टायग्रेस ही T1 टायग्रेसच्या चौथ्या लिटरमधली बच्ची आहे. आणखीन आता ती पिल्लं देते. आता तिथे P151 पण आहे, म्हणजे तिच्या 5व्या लिटरची आहे. असे आपल्याला त्यांच्या ह्याच्यातनं दिसतात. त्याचबरोबर पहिले जे टायगर होते 13, तर त्यांना हे त्यांनी असं कॉलरिंग केलं होतं की ज्याच्यातनं त्यांचं सतत मॉनिटरिंग केलं जाईल. या अशा प्रकारे त्यांचं 24 तास 24/7 मॉनिटरिंग पहिल्या टायगरचं केलं त्यांनी. आणि मग तो कुठे फिरतोय काय करतोय याचा सततचा रिपोर्ट हे असं शीटवरती भरला जायचा. हे आम्ही बघितलेलं हे आहे, त्यामुळे त्यावेळेस मी काढलेले फोटो आहेत. तर असं ते त्यांनी पहिल्याचं केलं. आता मात्र गेल्या वर्षी त्यांनी असा निर्णय घेतला की आता सर्व सेटल झालेलं आहे, ह्याच्या पुढे नवीन कुठल्याही टायगरला पेन 50 मधल्या कॉलर लावणार नाही आणि जे पहिले आहेत तर त्यांच्या मागे 24 तास गाडी फिरणार नाही. कारण का तर माणूस आपण खूप गिडी आहोत. म्हणजे इकडे हे कॉन्झर्वेशनसाठी त्यांनी त्याचं रेकॉर्ड घेत आहे, पण त्याचा फायदा तिथल्या टुरिस्टनी पण घेतला. आणखी मग जंगलामध्ये वाघ शोधताना फार त्याचं कुठे कॉल येतोय काय वगैरे शोधण्यापेक्षा एक गाडी शोधायची त्या वाघाच्या मागे फिरणारी, त्याला विचारायचं आत्ता वाघ कुठे आहे. आणखी मग तो किती वेळा येऊ शकतो, कारण त्यांना ते रेकॉर्डवरनं तो उठलाय चालतोय काय ते आवाजाच्या फरकातनं हे झालेले असतात. म्हणजे ते सांगू शकतात की आत्ता वाघीण तिथे झोपलेली, आता एवढं काय हलणार नाही, किंवा आता ती हलती येऊ शकते वगैरे वगैरे. आणि मग त्याच्यावरनं वाघ शोधणं हे सोपं होतं. आता त्यामुळे त्यांनी ते बंद केलेलं आपल्याला बघायला येतं. एक अजून उदाहरण आहे ते म्हणजे बार्शिंगा. किती वेळ आहे? 10 मिनिटं. 10 मिनिटं. आता बार्शिंगा नावाचा प्राणी आहे. हा मध्य प्रदेशमध्ये एकेकाळी खूप होता. हा मध्य प्रदेशचा स्टेट ॲनिमल आहे. भारतामध्ये हा स्वॅम्प डिअर नावाच्या प्राण्याची उपप्रजाती आहे. स्वॅम्प डिअर आपल्याला वरती बघायला मिळतं, वरती म्हणजे आसाम वगैरे त्या साईडला. पण हा हार्डकोर बार्शिंगा हा त्याची उपप्रजात आहे की जी आपल्याला MP मध्ये बघायला मिळते. त्याला बार्शिंगा म्हणतात. लालसर रंगाचा हरण आहे बघा. आणखी त्याच्या बारशिंगा म्हणजे काय तर शिंगाला जे फाटे फुटलेले आहेत ते सगळे मिळून 12 आहेत असं आपण कन्सिडर करतो, म्हणून बारशिंगा. तर त्याची संख्या डाऊन होत होत बघा की 1970 साली 66 एवढी कमी झाली. संपूर्ण MP मधनं वाईपआउट होत 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 शेवटी कानामध्ये राहिलेला शेवटचे 66 राहिलेले आहेत. अशा वेळेला मग कानाने पुढाकार घेतला. त्यावेळेला ती संख्या इतकी कमी होती की तेव्हा ह्याच्या पुढे जर पटकन नाही काही केलं, आणखीन काहीतरी प्रयोगात्मक असेल, आणखीन तो फसला तर ते सगळे वाईपआउट होणार आहेत. त्यामुळे खूप काळजीपूर्वक हा सर्व केला गेला. त्याच्यात त्यांनी महत्वाचं काय केलं तर एक लोकल पार्टिसिपेशन पण केलं, लोकल अवेअरनेस पण केला. आणि भारतामध्ये आजपर्यंत सुद्धा अजून कुठे बनलेलं नाहीये असं त्यांनी मस्कट बनवला. भुरासिंग असं त्याला नाव दिलं. आता तुम्ही बघा कुठल्या जंगलाला अशा पद्धतीने तिथल्या प्राण्यांना अजूनही जोडल्याचं नाहीये. हे खरं तर खूप आयडियल उदाहरण आपल्या समोर असताना सुद्धा याचं रिप्लिकेशन केलं गेलं नाही. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर बघतो की सेंद्रिय शेती करा म्हणताना ते खरं तर फायदेशीर आहे, पण तो जो शेतकरी करतो त्याला लागून बांधावरचा सुद्धा माणूस त्या सेंद्रिय शेतीकडे वळत नाही. त्याच पद्धतीने याचा उपयोग झालेला बघून सुद्धा इतर राज्य इतर कोणी या प्रकारचं प्रयोग करताना आपल्याला बघायला मिळत नाही. पण हे खूप यशस्वी तिथे झालं. त्यानंतर सायंटिफिक ह्याच्यावरती त्यांनी तिथे प्लांटेशन त्याला कुठल्या प्रकारचं खाद्य येतं त्याचं प्लांटेशन त्यांनी तिथे केलं. आणि मग एन्क्लोजर म्हणजे असं गवत वाढवलं. एन्क्लोजरमध्ये पहिल्यांदा त्याला घेऊन शिकारीपासून वाढवून काहीतरी एक संख्या वाढवली आणि मग त्याच्यानंतर त्यांना बाहेर आणण्याचे प्रोजेक्ट केले गेले. आणि मग त्याच्यानंतर आज कानामध्ये खूप मोठ्या संख्येने म्हणजे 600 पेक्षाही जास्त संख्येने आपल्याला बघायला मिळतात. एकेकाळी फक्त कान्हा रेंजमध्ये म्हणजे काना ज्या रेंज आहेत कान्हा, मुक्की, सरी वगैरे या ज्या रेंजेस आहेत त्यापैकी कान्हा नावाच्या ह्याच्यात तो पहिला प्रयोग केला गेला ते प्लांटेशनचा वगैरे, त्यामुळे तिथेच होते. पण आज जर तुम्ही कानामध्ये गेलात तर तुम्हाला कानाच्या अनेक भागामध्ये पसरलेले ते तुम्हाला बघायला मिळतील. पण आता कानामध्ये सेटल झाल्यावर तेवढ्यावर थांबायचं आहे का तर नाही, म्हणून मग त्यांनी आता ते परत पूर्वीसारखे मध्य प्रदेशच्या वेगवेगळ्या जंगलांमध्ये सोडण्याचे हे चालू केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आज सातपुडा टायगर रिझर्व म्हणजे पचमढीच्या खालचा जो टायगर रिझर्व आहे तर त्या ठिकाणी सोडलेला आहे. आत्ता त्यांची संख्या जंगलात सोडणे म्हणजे 50च्या पुढे अजून गेलेले नाही आहेत, पण एखाद्या वर्षात ते त्यांना इन्क्लुजरच्या बाहेर काढतील की ज्याच्यानंतर हंटिंगमध्ये सुद्धा झाले तरी येणारी पिल्लं आणखी याच्यातनं त्यांची संख्या त्या जंगलामध्ये सस्टेन राहू शकते. असं हा कॅल्क्युलेशनचा भाग आहे की त्या जंगलाच्या दृष्टीने ही किती संख्या असते.
हां, ही प्रत्येक जंगलामध्ये ते पॉप्युलेशन वेगवेगळं असतं. म्हणजे कानात जर 50 असतील तर ते ताडोबात 50 असेल असं नाही. प्रत्येक जंगलाच्या तिथल्या ह्याच्यावरती ते अवलंबून असतं. तर त्या याला पोचतील. आता सध्या ह्या वर्षी बांधवगडला पण ते अजून काही हे पोचवणार आहेत. मग बांधवगडमध्ये पण ही प्रोसिजर चालू आहे. तर अशा पद्धतीने एमपीचं टार्गेट आहे की येत्या काही वर्षामध्ये परत एकदा एमपीच्या सर्व फॉरेस्टमध्ये बारशिंगा पोचेल आणि अर्थातच त्यांच्या ह्याच्यातनं हे नक्की यशस्वी होतील आपल्याला असं बघायला मिळतंय. त्यानंतर आपल्याला लागून असलेला पेंचचा भाग आहे, आपला भागाला लागून आहे. पण ह्या पेंचमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त चितळं बघायला मिळते. जगामध्ये सगळ्यात जास्त हायर डेन्सिटी असलेल्या चितळांचा भाग म्हणून पेंच टायगर रिझर्व एमपी बघितला जातो. आणि मग तिथनं चितळं शिफ्ट केली जातात आज ह्याच्यामध्ये की अनेक भागांमध्ये, कारण त्यांच्या इथे एक्स्ट्रा पॉप्युलेशन आहे. तर ही करण्याची पद्धत काय आहे तर त्याला भोमा असं म्हणतात. म्हणजे मगाचं बारशिंगा असेल किंवा असेल तर हे भोमा पद्धतीने करतात. त्याच्यामध्ये ही आफ्रिकेतनं आलेला शब्द आहे बरं का, भोमा. आणि मग त्याच्यात हे असं हे बाहेरचं जंगल आहे, त्या प्राण्यांना असं पळवत आणतात. या ठिकाणी एखादं गेट असतं, त्याच्यातनं ते आत येतात. मग ते आत आले की हे गेट बंद करायचं की त्यांना एवढाच एरिया राहतो. मग हे गेट उघडायचं, त्या याच्यातनं पळता पळता ते ह्याच्यातनं आत येतात. हे गेट बंद करायचं आणि मग ते इथनं शेवटी त्यांना रस्ता राहतो की ह्या ह्याच्यात यायचं आणि हळूहळू या गाडीत येतात. ही गाडी कशी असते तर ही गाडी अशी असते. हां, आणि मग ह्या गाडीतनं त्यांना नवीन जागेवरती सोडलं जातं. असं हे भोमा टेक्निक आहे. त्याच्यामध्ये मुख्यतः आत आल्यानंतर धोका असा असतो की जर त्याच्यामध्ये खूप शिंगवाले जर नर असतील तर ते त्यांच्यात हडबडी हे झालेले असते. जर खूप शिंगवाले प्राणी असतील तर ते एकमेकांना जखमी करू शकतात. तर त्यामुळे ती पण एक काळजी ह्या सर्व ह्याच्यातनं घ्यावी लागते. आणि मग त्याच्यानंतर ते उलट्या पद्धतीने सोडले जातात. ज्या ठिकाणी सोडलंय तिथे पहिले छोट्या एन्क्लोजरमध्ये असतात. मग तिथल्या वातावरणाला सरवले की ते नवीन ठिकाणी मग मोठ्या जंगलात सोडले जातात. तर असा हा संपूर्ण मिळून प्रवास असतो. वाघाला सुद्धा सोडताना ट्रँक्युलाइज करतात. नवीन जहागेत नेल्यानंतर तिथल्या एका छोट्या एन्क्लोजरमध्येच असतात. पूर्ण जंगलात कधीच असं दिलाय सोडून असं कधीच असू शकत नाही. त्याच्यानंतर भारतामध्ये आपण बघतोय की हा रायनो, आपल्या शाळेमध्ये शिकवलं जातं की भारतामध्ये एक शिंगी गेंडा सापडतो आणि 2 शिंगी गेंडा आफ्रिकेमध्ये. बरोबर आहे की नाही? हे चुकीचं गोष्ट आहे. भारतामध्ये 2 शिंगी गेंडा पण होता. त्याच्यानंतर तिसरा गेंडा छोट्या आकाराचा की जो ज्याला जावलीज गेंडा म्हणतात, कारण तो फक्त जावा देशामध्ये आहे त्यामुळे तो जावलीज गेंडा होता. असे 3 प्रकारचे गेंडे भारतामध्ये होते. त्याच्यातला जो दुसरा गेंडा होता तो भारतामध्ये ह्या गेंड्यापेक्षा जास्त एरियावरती पसरलेला होता. तो गवत पण खायचा, त्याबरोबर झाडाची पानं पण खायचा. त्यामुळे सर्वायवल खरं तर होण्याचे चान्सेस त्याला जास्त होते. पण शिकार त्याची जास्त झाल्यामुळे तो नष्ट झाला. आणि छोटा जावून तर त्याला तर अनेक यांनी मारलं, ह्यालाही मारत आणलं. हा एका काळी गंगेच्या सर्व याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील. त्याची संख्या कमी होत गेली. कशासाठी ही शिकार केली जाते? ही शिकार त्याच्या या एवढ्या एका अवयवासाठी केली जाते. शिंग. हे शिंग म्हणजे त्याच्या खरं तर काय म्हणू केसांचं हे वरती आलेलं हे आहे. पण त्याच्यामध्ये आत ते हॉलो असतं. आणि मग असा समज आहे की त्याच्यामध्ये जर काही द्रव्य असलं, आणखी काही विष असलेलं ते द्रव्य असेल तर कळतं तुम्हाला. हा एक भाग आहे. त्याच्यानंतर त्याच्या अंगावरती जे काही कवच आहे याच्यामुळे त्याला एक काय म्हणू की संरक्षण मिळालेलं आहे. तर हे त्याच्यात काहीतरी प्रॉपर्टी आहे आणि आपलं स्वतःचं चांगल्या ह्याच्यासाठी बॉडीच्यासाठी त्याच्यातनं द्रव्य मिळू शकेल अशी एक कन्सेप्ट आहे. आणि तिसरी जी सर्व पुरुषांच्या याच्या दृष्टीने की लैंगिक हे सामर्थ्य वाढवण्याच्या दृष्टीने अनेक प्राणी मारले जातात. तर त्या सर्व कारणांसाठी याची शिकार केली जाते. त्यामुळे आफ्रिकेतनं आणि भारतातनं यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेली. तर ही कमी होत जाताना मग आपल्या इथले ह्याच्यामध्ये फक्त काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये तो शिल्लक राहिला. पण त्याला मग वेगवेगळ्या ठिकाणी नेणं गरजेचं आहे, तरच त्याची जेनेटिक डायव्हर्सिटी टिकून राहील. याच्यासाठी एक प्रोजेक्ट आखला आणि आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे की आपले पुण्याचे डॉक्टर विश्वास सावरकर सर आहेत की जे मेळघाटचे जॉईंट म्हणजे फील्ड डायरेक्टर होते. नंतर डेहराडूनला जी संस्था आहे ची WI वाईल्ड लाईफ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, तर त्याचे याचे डीन म्हणून ते म्हणजे हेड म्हणून रिटायर झाले. तर त्यांनी हा प्रोजेक्ट केला आणि त्यांनी या भारतातले आणखीन नेपाळमधल्या चितवन नॅशनल ह्याच्यातनं रायनो आणून भारतातल्या जंगलांमध्ये सोडलेले. आणखी मग ते यशस्वी झालेले आपल्याला बघायला मिळतात. त्यांची संख्या सगळीकडे वाढताना दिसते. आणखी मग आज आपल्याला दुधवा नॅशनल पार्क आहे, पवित्रो आहे, चितवन आहे, दुधवा, या सर्व ठिकाणी हे रायनो आज वाढलेले दिसत आहेत.
याच्यामध्ये रायनोमध्ये त्यांनी कुठलाही आमच्या भागातला हा प्राईड आहे, फक्त आमच्या इथेच राहायला पाहिजे असं कुठली भूमिका न घेतल्यामुळे आज आपल्याला रायनो अनेक ठिकाणी गेलेले दिसतात. दोन शिंगे आणता येत नाही की आता होणार नाही आपल्याला? आता आपल्या इथे नाहीच आहे ना ती प्रोजेक्ट, म्हणजे आपली स्पीसीज गेली. हं? त्याच्यानंतर गोल्डन लंगूर, भारतातलं सगळ्यात सुंदर लंगूर आहे. त्याच्या अंगावरती सूर्यप्रकाश पडला की सोन्यासारखं तो चमकतो म्हणून त्याला गोल्डन लंगूर म्हणतात. हे अभ्यापुरी नावाचा आसाममधला भाग आहे, तिथे मी बघितले होते. तर हे तुम्हाला बघतायत की हे गोल्डन लंगूर प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याची शिकार केली आहे. आणि त्याच्यामध्ये मुख्यतः तिथल्या वरच्या नॉर्थ ईस्ट मधले जे अनेक उद्रेक म्हणजे संघर्ष झाले, अतिरेकी निर्माण झाले, बोडो सारखे असतील किंवा इतर, त्याच्यामध्ये त्यांनी याची हंटिंग खूप मोठ्या प्रमाणात केली आणि जवळपास नष्ट होण्याच्या याच्यावरती तो पोहोचलेला होता. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटनी याला वाचवण्यासाठी प्रयत्न चालू केले आणि सगळ्यात महत्त्वाचं लोकल पार्टिसिपेशनमध्ये त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. स्थानिक लोकांना ते वाचवण्याचं जॉब दिला, म्हणजे फक्त गव्हर्नमेंटनी केलेलं नाही. त्याच्यामुळेच हा यशस्वी आहे, लक्षात घ्या. ह्याच्यातनं त्यांनी मॉडेल काय बनवलं तर ते वाईल्ड लाईफ जे आहे तर ते टिकवलं तर तुम्हाला पैसे मिळतील, हा सगळ्यात महत्त्वाचा. आणि रेव्हेन्यू त्याच्यात आल्यामुळे लोकांनी त्याला वाचवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात हे केलं. आफ्रिकेमध्ये सुद्धा तुम्हाला आज असं लक्षात येईल की तिथलं वाईल्ड लाईफ म्हणजे जे नॅशनल पार्क आहेत हे आहे गव्हर्नमेंटच्या पण मालकीचे आहेत आणि लोकांच्या पण मालकीचे आहेत. आणखीन लोकांच्या म्हणजे कम्युनिटीच्या मालकीचे आहेत, अनेक प्रायव्हेट तर आहेतच पण लोक कम्युनिटीच्या पण मालकीचे आहेत. आणि कम्युनिटीला खूप मोठ्या प्रमाणात पैसे त्यातनं मिळतात टुरिझमकडनं. त्यामुळे लोक तिथे ते वाईल्ड लाईफ वाचवत आहेत, संख्या वाढतीये लक्षात येत आहे. तर त्याच्यामुळे जोपर्यंत स्थानिक लोकांना याच्यातनं पैसा मिळणार नाही तोपर्यंत कोणी याच्या कन्झर्वेशनचा हे करणार नाही. हे आफ्रिकेत सिद्ध झालेलं आहे. गोल्डन लंगूरला पण आपल्याला हे सिद्ध झालेलं दिसतं. आणि मग त्याची संख्या आज वाढत 2012ला 5600 पर्यंत हे लंगूर वाढल्याचं आपल्याला पॉझिटिव्ह चित्र दिसतंय. तर हे केवळ लोकल पार्टिसिपेशनच्यामुळे आपल्याला हा प्रोजेक्ट यशस्वी झालेला दिसतोय. आणि हे बघा, मी जे तुम्हाला सांगितलं ना, इथे हे चर्कशिला नावाचं वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे. तर या ठिकाणी हे लोकल कम्युनिटीने चालवलेलं ही वाईल्ड लाईफ सँच्युरी. आणि मग त्याचे जे तुम्ही एंट्री फी भरता वगैरे किंवा तिथला गाईड असतो तर हे सर्व पैसे डायरेक्ट त्या लोकांकडे जातात. त्यामुळे तुम्हाला बघायला मिळतं की यांनी हे वाचवलेलं आहे. सायलेंट व्हॅली हे पण एक भारतातलं यशस्वी वाचलेलं असं आपण म्हणू की याच्यामध्ये काय आहे की छोटंसं एक एव्हरग्रीन फॉरेस्ट आहे. आणखीन याच्यामध्ये इंग्रजांना असं झालं की तिथली जी नदी वाहते तर तिला त्यांनी सायलेंट व्हॅली असं नाव का दिलं यायला, तर त्यांचं म्हणणं की इथे सिकाडा ओरडत नाहीत म्हणून हे खूप सायलेंट आहे. खरं ते चुकीचं इंटरप्रिटेशन आहे. सैरेंद्री नावाची तिथे नदी आहे, आणखी ते सैरेंद्रीचा उच्चार त्यांना जमला नाही म्हणून त्यांनी त्याला सायलेंट व्हॅली असं नाव दिलेलं आहे. म्हणजे जसं खडकीचं किरकी केलं वगैरे वगैरे अनेक गावाची नाव बदलली तसं हे बदललेलं नाव आहे. तर त्यांना तिथल्या याच्यावरती हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट तयार करण्यासाठी म्हणून त्यांनी हे केलं आणि त्याच्या खाली हे जंगल जाईल असं त्यावेळेस झालं. त्या काळामध्ये ब्रिटिशांना हे जमलं नाही, पण तो प्रोजेक्ट पूर्ण तयार होता. पण त्याच्यानंतर भारतीय गव्हर्नमेंटनी सुद्धा ते सोडलं नाही की मग त्याच्यावरती त्यांचं काम चालू राहिलं. फायनल नोटिफिकेशन पण निघालं. पण हे चालू असताना तिथलं जे स्थानिक हे लोक होती तर त्याच्यापेक्षाही आधी अनेक लोकांनी तिथे अभ्यास केल्याचं तुम्हाला दिसतंय. त्याच्यामध्ये हा स्टीवन ग्रीन नावाचा जो माणूस आहे तर ह्यांनी पहिल्यांदा अभ्यास केला की आणि तिथल्या रेप्टाईल्सवरती मुख्यतः हे केला की ह्यांना धोका आहे, जर हे जंगल जर नष्ट झालं तर हे नष्ट होतील, हे त्यांनी पहिल्यांदा दाखवलं. मग अनेकांनी त्याच्यामध्ये काम केलं. आणि मग केरळा 17 साहित्य परिषद KSSP नावाची जी लोकल कम्युनिटी म्हणजे ग्रुप आहे तर त्यांनी हा मुद्दा उठवून धरला आणि हे जंगल वाचलंच पाहिजे असं हे केलं. खूप मोठा लढा दिला गेलेला दिसतोय आपल्याला. आणि मग हे आपल्याला इंदिरा गांधींच्या काळात मी म्हटलं तसं की अखेर हा प्रोजेक्ट रद्द केला गेला. त्याच्यामध्ये खूप मोठा भाग ऑलरेडी जो प्रोजेक्ट झाला होता त्याच्यामध्ये जंगलाचा गेलेला आहे. त्यामुळे आज सायलेंट व्हॅली छोट्याशा आकारामध्ये शिल्लक राहिलेला आहे. पण आज सायलेंट व्हॅली जे काय आहे ते शिल्लक राहील. तर हा केवळ मोठ्या एका लढ्याचा इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो. तर आपण मी म्हटलं तसं काही यशस्वी कथा आहेत, काही अयशस्वी कथा आहेत. हे अयशस्वी कथा बघायला मुद्दामून पाहिजेत की याच्यातनं आपण कॉन्झर्वेशनकडे ह्या ज्या चुका झाल्यात त्या याच्या पुढच्या काळात टाळता येतील का हे आपण महत्त्वाचं बघण्याच्यासाठी म्हणून मी आज दाखवतोय. त्याच्यातलं सगळ्यात आयडियल आहे ते नानच. आपल्या जर भारताचा विचार म्हणजे महाराष्ट्राचा जर विचार केला तर माळढोक भारतामध्ये एकेकाळी बऱ्याच संख्येने होता. हा एक मोठ्या आकाराचा पक्षी आहे की जो उडू शकतो. तर त्यामुळे याचं महत्त्व खूप आहे. नानच हे आपलं सँच्युरी होती. हे करताना मोठा
तोटा काय झाला तर त्यांनी एक खूप मोठ्या आकाराची सँच्युरी तयार केली की ज्याच्यामध्ये सोलापूर शहर पण आहे, की ज्या ठिकाणी माळढोकचा काही संबंध नाही. म्हणजे त्याला लागून असलेलं जंगल आहे ते मॅनेज करण्याच्या ऐवजी खूप मोठा आकार. कारण का तर महाराष्ट्राला इतक्या पर्सेंटमध्ये जंगल असायला पाहिजे म्हणून कुठेही त्यांनी रेगा ओढल्या. आणखी ते जंगल भारतातलं हे सँच्युरी प्रोटेक्टेड एरियाचं महाराष्ट्राचं कव्हर मोठं आहे हे दाखवण्यासाठी ही केवळ सँच्युरी मोठ्या आकाराची दाखवली गेली की ज्याचा कॉन्झर्वेशनशी काही दूरानवरही संबंध नव्हता. काही वर्ष तरीही तो खूप चांगल्या पद्धतीने चालली. पण एकदा एक काय म्हणू आपण अधिकारी आले रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे कलेक्टर, आणि त्यांनी जाहीर केलं की याच्या पुढे इथली तुम्हाला जमीन कोणाला विकता येणार नाही, इथे तुम्हाला काही हे करता येणार नाही असा आदेश काढला. आणि मग त्याच्यानंतर मात्र लोकमत सगळं याच्यातलं बिघडलं. लोकांना, शेतकऱ्यांना त्यांच्या मुलीचं लग्न असेल किंवा काही असेल हे करताना शेतीचा एक तुकडा विकला तर पैसे मिळतात आणि त्यातनं ते करतात. पण जेव्हा गव्हर्नमेंटने असा कायदा लावला की तुम्हाला तुमची शेती विकता येणार नाही, तेव्हा लोकांनी मनामध्ये शेवटचा राग कशावरती आला तर हा माळढोक इथे आहे म्हणून ही सँच्युरी आहे आणि म्हणून आम्ही हे विकू शकत नाही. तर मग हे टाळण्यासाठी माळढोक मारून टाकली. म्हणजे लिंक बघा तुम्ही. आणि मग त्याच्यानंतर माळढोकची संख्या कमी कमी होत गेली आणि शेवटी आपल्याला बघायला मिळतं की गव्हर्नमेंटनी भारतातली संख्या बघा आज फक्त तुम्हाला काय आपण म्हणू डेझर्ट नॅशनल पार्क आहे या ठिकाणी जास्ती संख्येने हे बघायला मिळतात. बाकी संपूर्ण याच्यातनं जवळपास वाईपआउट झालेला असा हा पक्षी आहे असं आपल्याला लक्षात येईल. तर म्हणजे लोकांना काय हवं आहे, लोकांचं पार्टिसिपेशन नसेल तर काय होतं याचं हे आयडियल उदाहरण आपल्याला बघायला मिळतं. हा आपला प्राणी सिंह एकेकाळचा भारताचा राष्ट्रीय प्राणी. म्हणजे जेव्हा टायगर हा भारताचा राष्ट्रीय प्राणी होईच्या आधीपर्यंत इतिहास कालापासून सिंह आपला राष्ट्रीय प्राणी होता. त्यामुळेच आपल्या राजमुद्रेवरती आहे, कारण तो अशोकाच्या पण चक्र म्हणजे ते चक्र आपण घेतलेलं आहे त्याच्यावर सुद्धा सिंहच हे दाखवलेला आहे. तर हा सिंह भारताचा जर तुम्ही त्याचा विचार केला तर हा एवढ्या भागामध्ये टायगरचं हॅबिटॅट होतं, सिंहाचं सॉरी. आणखी सिंहाचं एवढ्या हॅबिटॅटमधनं शिकार करत 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 इतक्या कमी झाले ते शेवटी फक्त गीरमध्ये शिल्लक राहिले. किती राहिले होते शिल्लक तर 11 ते 12 एवढ्या संख्येपर्यंत त्यांची संख्या खाली आली होती. तिथले राजे जे आहेत गीरचे तर त्यांनी अनेक वर्ष गव्हर्नमेंटला सांगितलं. म्हणजे बघा एक वेगळं हे आहे की ह्याचं काहीतरी कॉन्झर्वेशनसाठी करा, हा इथे आहे, पण दुर्लक्ष होत राहिलं. शेवटी लॉर्ड कर्झन जो आपल्या बंगालच्या फाळणीसाठी खूप प्रसिद्ध आहे त्यांनी या इथे ते वाचवण्यासाठी प्रयत्न केले. आणखीन हा एक त्याला संरक्षित दर्जा त्याला दिला गेला आणि मग त्याच्यानंतर त्यांना वाढवायला सुरुवात केली. तर एकंदरीत फक्त 12 पासून ते वाढत गेलेले आहेत. आज त्यांची संख्या किती आहे तर 600 पर्यंत पोहोचलेली आहे. म्हटलं तर सक्सेस आहे. म्हणजे 12 to 600 म्हणजे प्रचंड सक्सेस आहे. पण दुसऱ्या बाजूला जर तुम्ही विचार केला तर हे फक्त आज या एका भागामध्ये भारताच्या शिल्लक आहे. 12 मध्ये त्याच यांच्यात मेटिंग होऊन त्यांची संख्या वाढत गेलेली आहे. त्यामुळे इनब्रीडिंग आहे. जर कुठलाही साथीचा रोग आला आपल्या सुदैवाने अजूनपर्यंत आलेला नाहीये, पण जर आला तर एकाच वेळेला सर्व संख्याही वाईपआउट होईल. तर त्यामुळे हे खूप वेगळं हे आहे. याच्यामध्ये कुनो टायगर सँच्युरी ही जी आहे मध्य प्रदेशमध्ये ही एक त्याचं होमलँड म्हणून तयार केलं गेलं. 29 वर्ष मध्य प्रदेश वाट बघतोय की ते सिंह आपल्या इथे सोडले जातील. अनेक कोर्ट केसेस झालेले आहेत, अनेक दबाव झालेले आहेत, पण गुजरात गव्हर्नमेंट काही द्यायला तयार नाही. आणि गुजरात गव्हर्नमेंटचं अतिशय लाडकं वाक्य ते बघा की लायन्स वेअर प्राईड ऑफ आवर स्टेट अँड लाईक आवर फॅमिली मेंबर फॉर लोकल कम्युनिटी दॅट द बिग कॅट्स वेअर सेफ इन गुजरात अँड दॅट देअर पॉप्युलेशन अँड रेंजेस वॉज ग्रोईंग. वाढलेले रेंज दिसते ते एका काळी ह्याच्यापासून समुद्रापर्यंत गेले. त्यामुळे त्यांचं हे वाक्य आहे रेंज वॉज ग्रोईंग अँड द स्टेट वुड क्रिएट अ सेकंड होम फॉर देम इफ निडेड विदिन द गुजरात. हे त्यांचं कोर्टाला दिलेलं स्टेटमेंट आहे. आणि गुजरातनी शेवटपर्यंत अजूनही हे दिलं नाही. ह्या काळामध्ये कुनो टायगर जो आहे तर त्याच्या जवळ टायगर पोहोचला आणि आता मग त्यामुळे तिथे सिंह देणं शक्य नाही. कारण का हा सिंह जो आहे हा एका त्याच ह्याच्यातनं जेनेटिकली प्रॉब्लेमॅटिक असलेला प्राणी आहे. दुसऱ्या साईडला आपला वाघ जो आहे तो मात्र पूर्णपणे वाईल्ड आहे. त्याची पूर्ण जेनेटिक डायव्हर्सिटी प्रचंड आहे. त्यामुळे आकाराने किंवा खरं तर संरक्षणाच्या दृष्टीने सिंहाला आयाळ आहे, तो टायगरला भारी ठरू शकतो. पण केवळ जेनेटिक विकनेसमुळे आज टायगर लायनला टिकू देणार
त्यामुळे हे कुलोचं जे टायगर हे एवढी तयारी केलेली सर्व वाया गेलेली आपल्याला बघायला मिळते. पण त्याचबरोबर हा चित्ता भारतामध्ये चित्ता एकेकाळी सगळ्या सेंट्रल इंडियामध्ये सगळीकडे होता. वर्णनं जर वाचली तर तुम्हाला अकबराच्या आईने अकबरीमध्ये त्याच्या काय पाळीव ह्याला म्हणा किंवा झू म्हणा किंवा काय शिकारखाना म्हणा काय अनेक शब्द वापरता येतील 1000 चित्ते त्याच्याकडे असल्याची नोंद आहे. तर एवढे जर त्याच्या ह्याच्यात असतील तर बाहेर किती असतील हे लक्षात घ्या. पण जोपर्यंत ब्रिटिश भारतात आले आणखी त्यांनी सर्वे चालू केला तोपर्यंत संख्या मात्र ड्रास्टिकली कमी झाली होती. ब्रिटिशांनी केली पण त्याच्या आधी भारतातल्या लोकांनी पण त्याची खूप मोठ्या प्रमाणात शिकार केलेली आहे. त्यामुळे ब्रिटिशांच्या काळापासून खूप मोठ्या प्रमाणात हा कमी होत गेला. आणि मग 1947 साली रेवा नावाचं जे संस्थान आहे मध्य प्रदेशमध्ये तिथल्या महाराजांनी जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच वर्षी 1947 साली एकाच दिवशी शेवटचे 3 चित्ते वाईल्डमधले शिकार करून मारले. आणि मग 1947 सालापासून भारतामध्ये वाईल्डमध्ये चित्ता नाही. आणि 1952 साली हैदराबाद झू मधला शेवटचा चित्ता मेला. त्यामुळे 1952 सालापासून भारतामध्ये वाईल्डमध्ये किंवा झूमध्ये कुठेही चित्ता आपला नाही. त्याच्यानंतर जसं मगाशी यांनी प्रश्न विचारला की 2 ह्याचा रॅनो आणायचा का, तर तसाच प्रयत्न चालू असताना पहिल्यांदा आपण इराणकडे गेलो. कारण आपला जो आहे तो आशियाटिक चित्ता आहे त्यामुळे इराणकडनं घेऊया असंही झालं. पण इराणनी असं जाहीर केलं की आमच्याकडे संख्या एवढी कमी आहे की त्यातनं काढून जर आम्ही तुम्हाला दिले तर आमच्याकडचेच चित्ते नष्ट होतील त्यामुळे आम्ही तुम्हाला देणार नाही. मग त्याच्यानंतर हा खल चालू राहिला. खूप मोठा प्रोजेक्ट आहे त्याच्यामुळे हे करायचंच हे ठरवलं असल्यामुळे शेवटी नामिबियातनं हे चित्ते आणलेले आहेत. भारतात आणलेले चित्ते आज आफ्रिकन चित्ते आहेत. हा एशियाटिक चित्ता नाही. त्यामुळे मी इथे म्हटलंय शॅल वी कॉल ए रिअल रिलोकेशन. हे खरंच रिलोकेशन होणार आहे. आपली स्पीसीज परत येणार आहे का. आज त्याच्यानंतर हे चित्ते ह्या कुलोच्या जंगलात आहेत. म्हणजे मगाशी जो सिंहासाठी डेंजरस असलेला जो एरिया आहे त्याच जंगलात आज मात्र आफ्रिकेतनं आणून आपण चित्ता सोडतोय. म्हणजे किती कॉन्ट्रोवर्सरी असावी या सर्व याच्यात. त्या ठिकाणी आज लेपर्डचा त्याला धोका आहे. बाजूनी रणथंबोरमधनं किंवा इथनं खरंच येणाऱ्या टायगरचा धोका आहे. पण तो एक आपण विचार करू की आफ्रिकेतनं आल्यामुळे त्याला लेपर्ड बरोबर कसं वागायचं याची सवय असू शकते. तिथे लायन आहे त्यामुळे वाघापासून सुद्धा तो कदाचित वाचू शकेल. पण कुनोमध्ये सगळ्यात एक वेगळा प्राणी आहे की जो त्यांनी त्यांच्या कुठल्याही पिढ्यामध्ये बघितलेला आहे तो म्हणजे अस्वल. अस्वल हा प्राणी आफ्रिकेतल्या प्राण्यांनी बघितलेला नाहीये. त्यामुळे तो त्याच्याशी कसं डील करणार आणि त्याच्यातनं ते काय होणार हे कोणालाही माहीत नाहीये. तर त्यामुळे हे सर्व रामभरोसे आहे. याच्यानंतर कधी तो काय होईल हे आपल्याला माहीत नाही. कदाचित एक आपण भारताची मी काही वर्षांनी जर आलो आणि तुम्ही असाल तर सक्सेस स्टोरी म्हणून पण सांगू शकेल किंवा पूर्ण फेल्युअर म्हणून पण सांगू शकेल. तर आता हे शेवटचा भाग आहे की ज्याच्यामध्ये टायगर रिझर्व चे आपण रिलोकेशन केलं. पण एक लोकांना न घेता केलं तर बघा हा सातकोशी नावाचा ओरिसातला एक प्रोजेक्ट आहे. आणि त्या ठिकाणी तिथलंही परत टायगर नष्ट झाल्यावरती बांधवगडमधलं टायगर तिथं सोडायचं ठरलं. पण लोकांना कधीच विचारात घेतलं नाही. मग डे 1 पासनं तिथल्या लोकांचा या टायगरला तिथे आणण्याला विरोध आहे. अनेक कारण आहेत त्याला. त्यातली काही त्यांच्या दृष्टीने बरोबर असतील, काही उगाच लोकांनी भडकवलेली पण आहेत म्हणजे पॉलिटिशियननी. पण शेवटी काय की लोक विरोधी आहेत. आणि मग त्याला त्या टायगरला तिथे अनेक वर्ष ठेवून परत न्यावं लागलं. आणि मग शेवटी सातकोशी टायगर रिझर्वला रिलोकेशन करता आलं नाही. त्यामुळे रिलोकेशनचा फसलेला प्रयोग म्हणून आपण या सातकोशी टायगर रिझर्वकडे बघू शकतो. तसाच हा कानामधला एक भाग काय झाला की बारशिंगा वाचवायचा आहे म्हणून त्यांनी तिथे प्लांटेशन केलं ग्रासचं. ते त्या बारशिंगा जो खातो त्या प्रकारच्या टायगर याचं ग्रासचं हे केलं. पण त्याचबरोबर तिथे हा चितळ म्हणजे ब्लॅकबक नावाचा प्राणी राहतो आहे त्याचं गवत मात्र कमी झालं कारण ती जागा त्या गवतानी खाल्ली. त्यामुळे तिथला ओरिजिनल असलेला हा चितळ काळवीट नावाचा प्राणी मात्र संख्येने कमी कमी होत गेला. आज गेली अनेक वर्ष मी 90 सालापासून जातो आहे. 1, 2, 5 हे असे तिथल्या एन्क्लोजरमध्ये ठेवलेले आहेत. गव्हर्नमेंट इतक्या वर्ष प्रयत्न करत आहे पण त्याची संख्या काही वाढायला तयार नाही आहे. म्हणजे हा याबाबत फेल आहे. कारण का आपण करायला काय गेलोय की ते बारशिंगा वाढवायचे ह्या प्रकारचं मला खाद्यच नाही आहे तिथे. तो जगणंच शक्य नाही. आता टायगर रिझर्व एका अशा स्टेजला आलेला आहे की तिथे अनेक टायगर रिझर्व जे आहेत आपली ती सॅच्युरेशनला पोहोचलेली आहेत. म्हणजे मध्य प्रदेशमधली तर तुम्ही सगळी जंगलं घ्या की तिच्या कॅरिंग कपॅसिटी म्हणजे तिथे जी वाघ किती जगू शकतात
ह्याला जी काही काढलेली असते त्याला कॅरी कपॅसिटी म्हणतात, तर त्याच्या हायेस्ट पॉईंटला पोहोचलेली. हां, त्या एरियाच्या वाईज असतील तिथे त्याला खाद्य त्या सर्व दृष्टीने. आणि मग आता याच्यानंतर मात्र नवीन पिल्लं मात्र जन्माला येतात. टायगरला प्रोटेक्शन असताना 3-3, 4-4 पिल्लं तो जन्माला देतो एकेकाच्या. 2 वर्षांनी ती सांभाळते फिमेल. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा ती ग्रो होतात तेव्हा 2 वर्षानंतर ती पिल्लू बाहेर पडतं. तेव्हा एक तर ते प्रयत्न काय करतं की तिथे जो डॉमिनंट मेल फिमेल जी आहे तिला बाजूला काढा, किंवा तो जो मेल डॉमिनंट असेल किंवा फिमेल डॉमिनंट असेल ती यांना हाकलते. शेवटी परिणाम काय होतो की कोणाला तरी तिथनं बाहेर जायचंय. आणि मग ते बाहेर कुठे जाणार तर बाजूला बाहेरच्या गावांमध्ये जातात. या गावांमध्ये गेलं की तुम्हाला तिथे बाहेर काही वाईल्ड ॲनिमल नाही आहेत, त्यामुळे ते कॅटल फील्डवरती जातात, गावामध्ये लोकांवरती हल्ले होतात. आणि मग याच्यातनं ते शेतकरी तिथे तुम्हाला आज अनेक गोष्टी करताना दिसतात. त्याच्यामध्ये याचं इलेक्ट्रिकचं फेन्सिंग करून त्याच्यात अनेक वाघ मेल्याचं तुम्हाला बघायला मिळेल. याच्या संख्या वाढत आहेत. खूप तुम्हाला संख्या याच्या वाढताना दिसतील. पॉयझनिंग करून लोक टायगर मेल्याच्याही संख्या दिसतील. कारण का शिकार केली आहे त्या वाघाने, कशाची तर गायची. मग तो शेतकरी त्याचा रिव्हेंज घेण्यासाठी त्या गायीच्या पोटामध्ये जिथे फाडलेलं आहे त्या ठिकाणी केमिकल पेस्टिसाइड टाकतो, किंवा विष असेल कुठलं तर ते टाकतो. आणि मग वाघ जेव्हा परत येतो तेव्हा ते खातो. कधी लक्षात घ्या की वाघाने एक शिकार केल्यानंतर एका बैठकीत तो खात नाही, अनेक दिवस त्याला पुरतं ते. आणखी मग परत आल्यानंतर खाल्ल्यानंतर त्याच्या पोटात ते विष जाऊन तो प्राणी मरतो. आज अनेक हायवे मी मग अशी म्हटलं तसं त्या जंगलातनं गेलेले आहेत, आणि त्याच्यातनं आपल्याला टायगर मेल्याची किंवा लेपर्ड मेल्याच्या अनेक घटना या सर्व ह्याच्यातनं दिसत आहेत. तर त्यामुळे हे बघा, ही परवा आलेली बातमी आहे. गेल्या वर्षाला किती वाघ मेले. सगळ्यात जास्त टायगर हे MP मध्ये मेलेले आहेत. 2nd नंबरला महाराष्ट्रात मेले आणि 3rd नंबरला कर्नाटकमध्ये मेले. तर त्यामुळे एकंदरीत टायगर रिझर्व आज आपल्याला एका सक्सेस नंतर आता ॲनिमल आणि ह्युमन कॉन्फ्लिक्टच्या दिशेने जाताना याच्या पुढच्या काळामध्ये बघायला मिळणार आहे. तर हे शेवटची वाक्य आहे की याच्या पुढे आपण काय करायचं. तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तर ते मास अवेअरनेस की जे मी आत्ता करण्याचा प्रयत्न करतोय, की जो तुम्ही पण पुढे जाऊन या प्रकारचं हे करायला पाहिजे. त्याच्यानंतर एक सर्वात मोठं की आपण परवा एक लेक्चर घेतलं होतं की ज्याच्यामध्ये पॉलिसी लेवलवरती काहीतरी काम करणं गरजेचं आहे. आत्ता जेव्हा मगाशी मी दाखवली घटना त्याच्यामध्ये वाघ बाहेर येतोय आणि तो शिकार करतोय, तेव्हा नुसता हा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा प्रश्न राहत नाही, तर त्या ठिकाणी असलेल्या शेतीच्या पद्धती आहेत, त्या ठिकाणी असलेल्या इरिगेशनच्या पद्धती आहेत, ह्या सगळ्यात काहीतरी बदल आणि त्या सर्व डिपार्टमेंटला त्याच्याशी आणून हा होलिस्टिक अप्रोचनी कॉन्झर्वेशन करण्याची गरज आहे. एक उदाहरण मी सांगेन की जे लिटिल रन ऑफ कच्छ म्हणतात, अहमदाबादच्या जवळ आहे, आणि ग्रेटर रन ऑफ कच्छ भुजच्या जवळ आहे. तर लिटिल रन ऑफ कच्छ अहमदाबादच्या जवळ हा सगळ्यात महत्त्वाचा भाग बघायला मिळतो की तिथे बेट्स आहेत. म्हणजे काही हायलँड लँड्स आहेत की ज्या प्राचीन काळापासून आहेत, की ज्या पावसाळ्यामध्ये सुद्धा पाण्याच्या वर असतात. पावसाळ्यात काय होतं की समुद्राचं पाणी आत येतं, ते तिथे तरंगत असतं ते पाणी, आणि त्यापासून ते मीठ बनतंय. आणखी मग नंतर ते खाली जातं. तरीही पावसाळ्यामध्ये ही काही लँड्स वर असतात, अशी बेटं आहेत, आणि त्या बेटावरती एकेकाळी प्रचंड प्रमाणात छान गवत असायचं, आणि मग तिथलं वाईल्डलाईफ त्याच्यावर जगायचं. जेव्हा आपल्या इथे सुबाबूळ हे वेडी बाबूळ नावाचं हे पहिल्यांदा आणला, तो राजस्थानमध्ये आणला स्पिसीज की जे राजस्थानमध्ये वाळवंट आहे, आणि मग तिथनं कॅनॉल गेल्यावरती तिथल्या सँड माइंडर म्हणून आणला. ती इन्व्हिजिव्ह स्पिसीज एवढी बनलेली आहे की आज आपल्याला नगर कुठल्या जिल्ह्यात जा, वाळवंट जिथे कमी पाण्याचं आहे त्या सगळ्या ठिकाणी वेडी बाबूळ पसरलेली दिसेल. म्हणजे आणली राजस्थानमध्ये, आज भारत अख्खा कॅप्चर केला आहे, तसाच तो एनआरकेही कॅप्चर केला. आणि मग त्याच्यातनं तिथले ग्रासेस कमी झाले. त्या ग्रासेस कमी झाल्यावरती काय झालं तर ते प्राणी शहरामध्ये म्हणजे गावांमध्ये जी शेती आहे त्याच्यावरती यायला लागली. तिथल्या लोकांची शेती काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, जिरा पिकवतात, गहू पिकवतात, ही 2 महत्त्वाची, मोहरी पिकवतात. जिरा वगैरे खूप सुंदर आहे, हे एडिबल आहेत. मग ही जर गुरं जेव्हा तुमच्या या शेतावरती यायला लागली, म्हणजे माझ्यासमोर हे बदल बघितले का मी, जे जिरं खात आहेत तर ते खाऊ नये, शेतीचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी क्रॉप पॅटर्न बदलला. काय आणला तर मुख्यतः तुम्हाला त्या ठिकाणी आज जर गेला तर एरंड, मोगली एरंडची शेती खूप मोठ्या प्रमाणात वाढली दिसेल, की त्या एरंडचं तेल हे त्यांना खूप मोठ्या प्रमाणात तेल बियांसाठी वापरलं जातं. त्या तेलापासून त्यांना खूप पैसे, म्हणजे त्या बिया विकल्याने त्यांना खूप मोठं पैसे मिळतात. मग या लोकांनी क्रॉप पॅटर्न बदलला. कारण का हे गवत काही हे एरंड काही गुरं खात नाहीत, त्यामुळे त्यांना उत्पन्न मिळतंय. तर हा पॅटर्न त्यांनी बदललेला आपल्याला बघायला मिळतो. तर असं काही वेगळ्या ठिकाणी करता येईल का, यासारखे आपल्याला अनेक प्रकारचं, म्हणजे एकच फक्त मॉडेल न वापरता
भारतभराचा मिळून वेगवेगळ्या ठिकाणचा मिळून एक होलिस्टिक अप्रोच घेऊन आपल्याला हे करावं लागेल. माणसाला काढून हा विकास करा का तर शक्य नाही. ह्याच्यामुळे माणसाला बाजूला करा, माणूस मेला तरी चालेल, वन्य प्राणी जगला पाहिजे अशी टोकाची भूमिका घेऊन चालणार नाही. त्याचबरोबर मला जगताना तो प्राणी मेला तरी चालेल, आणखी मग तिथलं जंगल गेलं तरी चालेल, ह्याही टोकाची जी विकासाची आणखी शेतकऱ्यांची भूमिका आहे. दुर्दैवाने अनेक शेतकरी आज आमच्या ग्रुपवरती या पद्धतीची मांडणी करत असतात, तर त्या पद्धतीने हे होऊ शकणार नाही. जर हे प्राणी मेले, हे जंगल गेलं, तर आपल्याला स्वतः याच्या पुढे शेती करणं शक्य नाही आणि अनेक गोष्टींमध्ये प्रॉब्लेम येतील. त्यामुळे दोन्हीचा सुवर्णमध्य वेगवेगळ्या ठिकाणी लागणं गरजेचं आहे. आणि मग सगळ्यात शेवटी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये ह्या वाईल्ड लाईफ विषयी एक रिस्पेक्ट असणं गरजेचं आहे, जो शिक्षणातनं येत नाही तो आणला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं की आपण ह्या बायोडायव्हर्सिटीचा पार्ट आहे हे आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. आज एक आपण ह्युमन हा एक वेगळी रेस मानतो आणि बाकी म्हणजे आपण पण बाहेरच्या ग्रहावरनं आलोय का वगैरे असे सुद्धा सिद्धांत मांडले गेलेले आहेत. अशा प्रकारची पुस्तकं पण फेमस आहेत. तर हे न मांडता आपण ह्या पृथ्वीचा भाग आहोत, इथल्या एका सूक्ष्मजीवापासून आपण उत्क्रांत होत आलेलो आहोत आणि मग त्याच्यामुळे ॲम्फिबियन असतील पासनं ते सिंगल सेल्युलर ॲनिमल पर्यंत हे आपले ॲन्सेस्टर आहेत. म्हणजे आपले पूर्वज आहेत. जसा मला माझा पूर्वजांचा कोण जो असेल, एखादा सूर शरदार असेल किंवा खूप हुशार असेल तर त्याचा अभिमान असतो, त्याच पद्धतीचा अभिमान मला यांचा असला पाहिजे आणि माझ्या एवढीच त्यांना या पृथ्वीवरती राहण्याची हक्क आहे हे मान्य केलं तरच आपण हे वाचू शकू, नाहीतर हे वाचवणं शक्य नाही. रिपोर्ट असं सांगतं की येत्या काही वर्षामध्ये पहिल्यांदा सगळ्यात मोठ्या आकाराचे प्राणी माणूस नष्ट करणार आणि त्या दृष्टीने आपली हालचाल चालू आहे. आपल्याला हत्ती नको आहेत, आपल्याला टायगर नको आहे, आपल्याला ब्ल्यू व्हेल मोठा नको आहे, कारण ह्याच्यामुळे अनेक प्रकारचं नुकसान होतंय असं आपण मानतो आहोत. त्यामुळे हे प्राणी वाईपआउट करायचे आहेत. आपल्याला या पद्धतीची मांडणी केली जाते. तर ह्या सगळ्याचा विचार आपण करायला हवा असं माझं हे आहे. थँक्यू व्हेरी मच.